ओके, मगाचं जे तुमचं टेबलवरचं डिस्कशन पूर्ण झालं का अजून 5 मिनटं हवी आहेत? और वी ओपन इट टू फॉर द हाऊस. बोलो. आज जितना बात करना है उतना हो गया है क्या? ओके, कम ऑन, लेट्स स्टार्ट शेयरिंग. मंदार, माझा पॉइंटर. या, हु वॉन्ट्स टू स्टार्ट? लेट्स, प्रत्येक टेबलने एक सजेशन द्या सो दॅट अदर्स ऑल्सो गेट अ चान्स. सो लेट अस स्टार्ट विथ 31 आणि रेज युअर टेबल नंबर सो दॅट आय कॅन सी इट बिकॉज आय कांट सी ऑल द नंबर्स. सो लेट्स स्टार्ट विथ 31, देन 23, देन 18, देन 12, नंतर 3. सो माईकची अरेंजमेंट तोपर्यंत करून घ्या तुम्ही तुमची. हॅलो. या. सो माझं नाव अभिलाषा अहिरे. आम्ही ही गोष्ट पॉझिटिव्ह वर्क कल्चर हे ॲड्रेस करण्यासाठी समथिंग अदर दॅन द रुटीन करणं गरजेचं होतं. सो वी टूक अ एक्सटर्नल हेल्प. आम्ही जीवन संगीताचा डॉक्टर बोराडेंचा कार्यक्रम केला. त्यातला हायलाईट असा होता की ॲट द एंड ऑफ इट पीपल वर हगिंग इच अदर. देर वर 300 पीपल, 300 ऑफ आर वर्कफोर्स, जे प्रत्येकजण एकमेकांना मिठी मारत होतं, रडत होतं. आणि आपले जे 4ही विषय तुम्ही बोलले आहात की व्हॅल्यूड वाटलं पाहिजे, रिस्पेक्टेड वाटलं पाहिजे, मोटिवेटेड वाटलं पाहिजे आणि कनेक्टेड पण वाटलं पाहिजे. सो वर्क कल्चरमध्ये युजली असं होतं की देर आर बॅरियर्स आणि ते बॅरियर्स तुटले गेले आणि प्रत्येकजण येऊन सांगत होतं की हे मोमेंटम आपल्याला वर्षभर नाही फॉर एव्हर चालू ठेवायचं आहे. सो टेकिंग अ एक्सटर्नल हेल्प डिड हेल्प अस. ओके, सो कॉंग्रॅच्युलेशन्स फर्स्ट फॉर डुईंग दॅट. Now I am keen to know how are you going to sustain it through the year because that is the most important thing. Yes, so sustenance साठी good part was we had the families present for the event. So the families saw that आमची लोक म्हणजे अगदी वर्कर लास्ट लेवलचा जरी असेल तो त्याच्या साहेबाला मिठी मारतोय, त्याच्या बॉसला म्हणजे चेतनला, पप्पांना, सगळ्यांना लोक मिठी मारत होते. सो हे बघून तो एक खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आला होता. आता वर्षभर ह्याचे छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीजमध्ये प्लॅनिंग आहे की दर वीकच्या काही ॲक्टिव्हिटीज असतील, काही मंथली ॲक्टिव्हिटीज असतील वेअर बॉन्डिंग विल बी इन्क्रीज्ड. आणि आमच्या लोकांचे ट्रेनिंग्स फॉर दिस हे वेगळे प्लॅन केलेले आहेत. सो वी आर गेटिंग द फॅमिलीज इन्वॉल्ड सो दॅट ती एक पॉझिटिव्ह हे घरातनं सुद्धा येते पुश जो आहे आणि तर ते सस्टेन होईल इज आवर थॉट प्रोसेस. द एंटायर थॉट प्रोसेस इज टू बिल्ड अ पॉझिटिव्ह इकोसिस्टम की जिथे घरनं आणि फॅक्टरीमधनं दोन्हीकडनं त्यांना तो पॉझिटिव्ह पुश मिळत राहील कन्सिस्टंटली, पिरियॉडिकली, एव्हरी डे. So why do you think a push is required if you have to build a culture? पुशपेक्षा ती इकोसिस्टम असणं गरजेचं आहे आणि ती अशी सांगून होत नसते. ती करायला लागते आणि ती कन्सिस्टंटली करायला लागते. तर ती नाही तर तो एका दिवसाचा छान इव्हेंट होऊन जातो. तसं नको आहे. आपण बऱ्याचदा मग ॲन्युअल गॅदरिंग्सला असं होतं की खूप छान इव्हेंट झाला, पुढे काय परत जसंच तसं चालू होतं. आपलं छान लिडरशिप सेशन होतो आणि नंतर मग 3 महिने आनंद. बट नाउ आय एम मोर कीन टू नो हाऊ दॅट विल लीड टू पॉझिटिव्ह वर्क कल्चर. द थिंग इज की बेसिकली वर्क कल्चरचा वन ऑफ द बिगेस्ट प्रॉब्लेम इज कम्युनिकेशन. वाय इट इज नॉट गुड इज बिकॉज देर इज नो ओपन कम्युनिकेशन. देर आर बॅरियर्स. यू फील द ज्युनियर्स फील प्रॉब्ली द सिनियर्स वोंट लाईक what they are saying or त्यांचे इनपुट्स आवडणार नाहीत. सो ते बॅरियर तोडणं पहिले गरजेचं होतं की आय कॅन टॉक टू माय बॉस. द मोमेंट कम्युनिकेशन इज ॲड्रेस्ड आय फील की गोष्टी ॲटलिस्ट एक स्टेप पुढे जातात आणि देन यू आर फोकसिंग मोर ऑन द सोल्युशन दॅन द प्रॉब्लेम. अँड वाय डू यू थिंक द कम्युनिकेशन वॉज नॉट गुड, पुअर? कारण आपणच स्वतःभोवती बॅरियर्स बनवून घेतो. नवीन आलेला माणूस की ओके मी नवीन आहे, जुने वेगळे राहतात, हे ऑपऑप होतं. किंवा कधी इगोज असतात, कधी त्याला जास्त येतं म्हणून मला इनसेक्युरिटी असते. ह्या सगळ्या रिझन्समुळे असं होतं की बॅरियर्स क्रिएट होतात आणि मग बॅरियर्स क्रिएट झाले की कम्युनिकेशन थांबतं. ते थांबलं की ह्या 4ही गोष्टी ॲड्रेस होत नाही. सो कम्युनिकेशन चांगलं की ओपन असण्यासाठी कुठून सुरुवात झाली पाहिजे? फ्रॉम सेल्फ. एव्हरीवन हॅज टू. नो, कुठून सुरू झाली पाहिजे? ऑर्गनायझेशनमध्ये कुठून सुरू झाली पाहिजे?
खालून वर का वरून खाली? नाही, डेफिनेटली टॉप डाऊन. सो टॉप डाऊन कम्युनिकेशनला बॅरियर काय होता तुमच्याकडे, सो दॅट यू हॅड टू ब्रिंग एन एक्सटर्नल फॅकल्टी? टॉप डाऊनला बॅरियर नव्हता. एक म्हणजे आज सकाळचाच विषय होता की वी वर रेडी टू एम्पॉवर देम, पण समहाऊ दे वर होल्डिंग बॅक. सो व्हॉट वॉज द कम्युनिकेशन गॅप देअर? प्रॉब्ली अ इनसेक्युरिटी की विल देअर परफॉर्मन्स बी जज्ड ऑन देअर इनपुट असू शकेल. आम्ही खूप वेळा ही गोष्ट सांगतो त्यांना की तसं नाही आहे. सो वाय आर दे नॉट बिलिव्हिंग यू, ट्रस्टिंग यू? Probably we are lagging somewhere in our conviction or in our way of telling. तसं होतं. So how will that change with an external faculty? एक असतो की कधी कधी तसाच मूड असतो तो सगळ्यांचा, किंवा हे एक्सटर्नल एक तो कॅटलिस्ट मिळाला किंवा ती पुश मिळाली तर लोक विचार तरी करायला लागतात. No, so you mean to say, I'm trying to visualize this, that external faculty, Mr. Borade, tells your people that आयरे साहेबांना किंवा आयरे मॅडमना ऐका, तुम्ही त्यांना ट्रस्ट करा, असं अपेक्षित होतं? नाही नाही, निश्चित नाही. मग व्हॉट वॉज इट? इट वॉज नॉट ट्रस्टिंग मी पर से ॲज अ पर्सन, पण ट्रस्टिंग द इंटेन्शन ऑफ व्हॉट वी आर ट्राईंग टू. Yeah, trusting is about intention, not person. So why were they not trusting your intentions? I am using you for answering a lot of questions here, so Okay. don't take it. Thank you for No, even I am contributing. I am also thinking. हो. आमच्याकडे हा विषय झाला की कधी कधी सोनाराने कान टोचायचे असतात की ते कुणीतरी बाहेर नाही, पण सोनारावर विश्वास बसेल ना, मग त्यांचा विश्वास तुमच्यावर बसला पाहिजे ना. ते तर आहे. सी, ट्रस्ट कसा येतो? लेट्स टेक दिस फॉर द ट्रस्ट कुठून येतो? वेअर डज ट्रस्ट? कुठच्या वाण्याकडे मिळत नाही विकत. सो ट्रस्ट कसा येतो? तुम्हाला एक्झिबिटच करायला लागतो, तुम्हाला तुमच्या डे टू डे ऍक्शन्स मधनं हे दाखवतो. नाही, ऍक्शन मधनं ट्रस्ट कसा येईल? एनीबडी कॅन आन्सर. रिएक्शन टू अ सिचुएशन, आई वुड से. अब्बास, माइक लेके बोलो, नहीं तो बाकी लोगों को नहीं पता चलेगा. वर्ड्स एंड एक्शंस शुड मैच. नहीं यार, हम बात बहुत कर सकते हैं मगर वो ट्रस्टवर्दी होएगा ऐसा नहीं है ना. यू हैव टू मैच दैट. सो कैन यू गिव एन एग्जांपल देयर? यानी इफ यू कैन अ पर्सन ट्रस्ट यू बाय टेलिंग हिम कि ट्रस्ट मी? नो, यू हैव टू बी ट्रस्टवर्दी. And how does one become trustworthy? By character and competence. So you have to earn the trust. Yes. Trust is nothing to do with the samorsa manus. It is about me. I have to be trustworthy. I have to earn the trust so that people will trust. So what should have Abhilasha done to earn the trust so that she did not have to use an external faculty for her people to trust her? तर एक छोटंसं पण करेक्शन की ट्रस्ट इज नॉट द ओनली थिंग. म्हणजे इट इज ऑल्सो अबाउट प्रोएक्टिव्ह अप्रोच. म्हणजे कोणाचा? ऑफ एव्हरीवन. एव्हरीवन नको, कोणाचा? माझा का तुझा? नाही, सगळ्यांचा. म्हणजे टीम मध्ये सगळ्या लोकांनी. नाही, सी, कम्युनिकेशन कुठून सुरू होतं? ते तर वरून सुरू होतं. मग ट्रस्ट कोणी संपादन करायला पाहिजे? पहिला आपण करायला पाहिजे. 100%. मग जबाबदारी कोणाची आहे? सगळ्यांची नाही, पहिली कोणाची आहे? आपली आहे. आपली. ओके, आता पुढे बोल. सो एक असतो हा ट्रस्टवाला विषय. दुसरा असतो की बऱ्याचदा लोक ऍक्शन्स घेत नाहीत, म्हणजे पुढची गोष्ट करत नाहीत. कुठची ऍक्शन्स? कुठचे ऍक्शन्स? इनिशिएटिव्ह, आय वुड से इनिशिएटिव्ह. काय इनिशिएटिव्ह घेतील ते? वाय शुड दे टेक अ इनिशिएटिव्ह? इफ दे डोंट ट्रस्ट की मी हा इनिशिएटिव्ह घेतला तर मला उद्या शिक्षा होईल, इनिशिएटिव्ह घेतला म्हणून आगाऊ म्हणतील, काय असू शकतो. So what? So we need to handle this. Yeah, but what? How? Where does it start? म्हणजे ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी what is the first step? To speak up. Anybody can answer. By the way, thank you, Abhilasha. You can sit. Take the initiative. Mic लेके बोल. Accepting that we have done something wrong earlier. इस बात पे उसको तालियां हो जाए पहले. See, you need to become vulnerable. When you accept, you open out to your people that ये मेरी गलती हुई है, ऐसा नहीं होना चाहता ऐसे. You are becoming vulnerable. When you tell them your weaknesses कि yes, I am not good at this, I need support here, then
trust will start building. Vulnerability is the key to it. You can only earn trust if you become vulnerable to your people. म्हणजे त्यांच्यासमोर दररोज रडायचं नाही आहे, पण यू हॅव टू बी ट्रान्सपरंट, यू हॅव टू सी, यू हॅव टू गिव अ मैसेज दैट एवरीबडी वल्नरेबल, एवरीबडी हैज़ वीकनेसेस, मैं बॉस हुआ मतलब मेरे को सब आता है, ऐसा नहीं है. सो दैट इज द फर्स्ट स्टेप ऑफ ट्रस्ट बिल्डिंग. कोई शक? नो सर. So what is the first thing you will do from tomorrow? Start communicating. Accept and start communicating. Accept and start communicating. Yes, because positive work culture के लिए, as rightly Abhilasha said, people need to trust, and only then the communication will go through. नहीं तो मैं कितना भी बोलूँगा ना आपको, वो बोलता ही है. only when people trust what I say, they will value. I'm trying hard in TLC for creating the trust. So I'm in the same journey as you. So तरच कम्युनिकेशन थ्रू जाणार आहे, आणि कम्युनिकेशन गेलं तर पॉझिटिव्ह वर्क कल्चर सुरू होणार आहे. ओके, सो दॅट वॉज वन थिंग. चलो, और व्हॉट डज इट टेक? Sir, कम ऑन. one of the communication barrier, as heard by Latkar sir, as told by Bagwe sir, is good office cabins. गुड. Office cabins. Yes, जितना ऑफिस के बिना अच्छा उतना बैरियर बढ़ा. Yes, so let us focus on the topic. So what does it take to build a positive work culture? Work culture. फिर बीच में कोई 23 या 18 वाला था. हाँ, 23. मी निलेश जोशी, रंगविश्व. रिगार्डिंग क्रिएटिंग द पॉझिटिव्ह कल्चर इन द कंपनी, आम्ही व्हॅल्यूड ह्या पॉईंटवर डिस्कस केलं फर्स्ट. आणि रिगार्डिंग दॅट की आपण जे आपल्याकडे ज्या इम्पॉर्टंट डिस्कशन होतात, ब्रेन स्टॉर्मिंग, जसं ABP असेल किंवा CBI असेल, यामध्ये त्यांचे मतं जाणून घेणं, ते इम्प्लिमेंटेशन करणं जर योग्य असेल तर, आणि त्या मताला योग्य किंमत देऊन आपण इम्प्लिमेंटेशन जर योग्य प्रकारे झालं तर त्यांना चुकीचं मत असेल तरी ॲप्रिशिएट नाही, ते आधी आपण ते चोखून बघणार ते मत प्रॉपर आहे की नाही त्यांचं. पण कोण ठरवणार बरोबर आहे की नाही? कॉमनली आपण एक डिस्कस करतो ब्रेन स्टॉर्मिंग, त्यावेळेस तो आपण तो कॉल घेऊ शकतो. सो पहिलं म्हणजे ब्रेन स्टॉर्मिंग करायला पाहिजे महत्त्वाच्या डिसिजनसाठी, आणि नंतर जाणून घ्यायला पाहिजे आपण. आणि मग त्यामुळे लोकांना काय वाटेल की आपल्याला काहीतरी किंमत दिली जाते, आपल्या मताला काहीतरी किंमत आहे कंपनी. मताला किंमत आहे. माणसाची किंमत महत्वाची नाही, तिथे येणारच. मताला किंमत दिली पाहिजे. नाही तर माणसाला आपण असं करू पण त्याचं मत ऐकणार नाही, असं नको आहे. जाणून घेतलं पाहिजे आपण काय आहे. ओके. आणि त्यामुळे काय काय होऊ शकतं, जर तो पॉईंट परफेक्ट असेल आणि आपण तो टाकला आपल्या, ऑफकोर्स आपण जर CBIवर काम करत असतो आणि CBIवर काम करताना जर त्याच्यात आपल्याला वाटलं की हा परफेक्ट पॉईंट आहे, तो इम्प्लिमेंटेशन आपण केला आणि त्याचे रिझल्ट आले तर त्याचं ॲप्रिशिएशन आपण सगळ्यांसमोर करणं खूप योग्य आहे. सो त्याचा अर्थ ही विल, यू आर गिव्हिंग अ मेसेज इनडायरेक्टली दॅट you are open to suggestions. Yes. And if the suggestions are right, you are open to implement them. Exactly. So what will happen is that they will keep on giving suggestions. When they see, others see that suggestions are implemented, suggestions are honored, suggestions are valued, others will also start giving suggestions. And as a result, what will happen? Positive work culture. पॉझिटिव्ह हळूहळू बिल्ड होईल ना सर. हां, आपण ह्या प्रत्येकाला वाटेल की आपल्या. सो उद्यापासून काय करायचं आपण? एक्झॅक्ट. हां, सॉरी, उद्यापासून काय करायचं? उद्यापासून आम्ही करतोच ऑलरेडी की आपल्या सदस्यांचे मतं विचारात घेतो आणि त्याप्रमाणे इम्प्लिमेंट करतो आम्ही. ओके, या, ग्रेट. तालियां हो जाए. गुड. यस, आप कतार में हो. पॉझिटिव्ह वर्क कल्चर बिल्ड करण्यासाठी एक जो होता की वी शूड लेट आवर टीम नो की हाऊ दे आर कंट्रीब्युटिंग टू अचीव आवर कंपनीज कोर पर्पज अँड हाऊ दे आर कंट्रीब्युटिंग टुवर्ड्स आवर ग्रोथ. सो ॲट एव्हरी पॉईंट व्हेरी वी फाइंड आउट की याने हे कंट्रीब्युशन केलेलं आहे, सो वी शूड एक्नॉलेज इट टू दॅम. परत एकदा समजेल असं सांग. म्हणजे आपली ग्रोथ होत आहे, आपण आपलं कोर पर्पजच्या जवळ चाललो आहे, तर ऑफकोर्स इट इज विथ द हेल्प ऑफ टीम हू इज विथ अस. सो आपण टीममध्ये जे कोणी इन्व्हॉल्ड आहे त्यांच्यापर्यंत हा मेसेज जाणं पण गरजेचं आहे. वी शूड ॲप्रिशिएट देम ऑर रिवॉर्ड देम की तुमच्या एफर्ट्समुळे आपण त्याच्या जवळ गेलेलो आहे. ओके, सो द पॉईंट इज दॅट त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनला एक्नॉलेज करणे, रेकॉग्नाइज करायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. रिवॉर्ड इज अ टूल टू रेकॉग्नाइज, बट बेसिकली रेकॉग्नाइज करणं, आणि ते केल्यानंतर काय होईल, सो ते पुन्हा अजूनही कंट्रीब्यूट करण्यासाठी मोटिवेट होतील आणि दे विल बी मोर इन्वॉल्ड. लाईक ते पण त्या म्हणजे कंपनीज जे व्हिजन आहे त्याला ते पर्सनल व्हिजनशी लिंक करतील, ते त्यांचं स्वतःचं गोल म्हणून घेतील, अँड दे विल कंट्रीब्यूट मोर टुवर्ड्स द ग्रोथ. रेकॉग्नाइज करण्याचा अजून एक
इनरंट फायदा काय माहिती आहे की द मोमेंट यू रेकग्नाइज यू आर गिव्हिंग अ मेसेज दॅट दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. ओके. इजंट इट? नाहीतर आपण एक्सपेक्टेशन कसे सांगतो की अरे KPI मधनं ये तुम्हारा क्या है, ये KPI है, अब इसका रिव्यू होगा, एंड यू दिस इज द वे वी गिव एक्सपेक्टेशंस एंड वो फुलफिल कभी होते नहीं. बट रिकग्निशन इज अ एक्सेलेंट टूल टू गिव अ मेसेज दॅट व्हॉट इज एक्सपेक्टेड अँड व्हॉट इज नॉट एक्सपेक्टेड स्ट्रेट अवे. आहे की नाही? सिम्पल वे आहे ना. त्याला बरं पण वाटतं आणि एक्सपेक्टेशन पण समजून गेली त्याला. राईट. आणि बाकीच्यांना पण कळलं की दिस इज एक्सपेक्टेड. राईट. ओके, ग्रेट, थँक्यू. या बोलो. येस, ते ऐकू येत नाही आहे. हां, क्वेश्चन द प्रोसेस, नॉट पीपल. ओके. आणि यू आर परफेक्टली राईट, बट वाय? कारण प्रोसेस जर क्वेश्चन केली तर प्रोसेस करेक्ट होऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायची शक्यता जास्ती असते. कुठे इथे म्हणजे ब्लेम गेम होणार नाही त्यामध्ये. थोडक्यात हू डिड इट म्हणण्यापेक्षा हाऊ डिड इट हॅपन और व्हॉट विल इट टेक टू करेक्ट इट. आणि पीपल इज ओनली वन एलिमेंट ऑफ द प्रोसेस ना. मॅन मशीन मटेरियल मेथडमध्ये माणूस आहे आणि आपल्याला सोपं आहे. माणसाला धरणं हे एकदम सोपं आहे ना. आणि उत्तर पण काय, रूट कॉज अनालिसिसमध्ये ट्रेनिंग टू ट्रेनिंग थोडं 1 पेज लेसन. येस, त्यांनी काही होत नाही म्हणजे. हो, म्हणजेच काय आपल्याला रूट कॉज अनालिसिसची ट्रेनिंगची गरज आहे खरं म्हणजे. सो इट्स अ व्हेरी व्हॅलिड पॉईंट की प्रोसेस क्वेश्चन करा. समथिंग इन द प्रोसेस इज गोईंग रॉंग ॲज अ रिझल्ट ऑफ विच द रिझल्ट इज नॉट, यू आर नॉट गेटिंग द रिझल्ट. अँड इट्स नॉट द पर्सन कॅन बी रिस्पॉन्सिबल, बट दॅट पर्सन रिस्पॉन्सिबिलिटी इज अगेन युअर रिस्पॉन्सिबिलिटी. त्याचं जर ट्रेनिंग नाही आहे तर ती जबाबदारी तुझीच आहे की त्याचं अनट्रेन माणसाला लावलं का कामाला. हो की नाही? अनट्रेन माणसाला लावला म्हणून तुम्ही ट्रेनिंग म्हणताय ना. सो अनट्रेन माणूस कोणी लावला? आपणच लावला. ओके. हां, 85% ऑफ द मिस्टेक्स आर हॅपनिंग ड्यू टू प्रोसेस मिस्टेक्स. आणि तरी आपण शाणे होत नाही. ओके, बोलो सर. Connect with your employees with the personal connect, like visiting to their houses, home. Okay, okay. With their, spend some time with their family. One thing. आणि दिस इज फ्रॉम अविनाश आमच्या टेबलवर. तुला नाही पटलं ते? त्याला नाही, मला पटलंय म्हणून मी, तो बोलत नव्हता म्हणून मी बोलायला घेतलं. ओके. आणि दुसरं म्हणजे निंदा कमी करणं. आपण जनरली बिईंग इन अ ऑथॉरिटिव्ह पोझिशन वी ऑलवेज ट्राय टू असं नको करू, तसं करू नको. बेसिकली पहिले ते अवॉइड करायला हवं तुम्ही की किती तुम्हाला वाटलं ना, यू शुड नॉट क्रिटिसाइज देम. इट शुड बी इम्पॅथेटिकली तुम्ही त्याला समजून सांगणं हा एक वे असू शकतो. सोपं आहे का हे करणं? सोपं नाही आहे, पण करायला हवं असं मला वाटतं. आणि मी आय हॅव स्टार्टेड इट. ओके. पण मग क्रिटिसाइज केलं रे तर सुधारणार कसं? देर आर वेज ॲक्च्युली, यु नो. आपल्याला मुळापासूनच सुरू करायला हवं. टू स्टार्ट विथ लाईक प्रॉपर म्हणजे रिक्रुटमेंट प्रोसेस तुमची व्यवस्थित असायला हवी. दुसरं, देन द प्रॉपर ट्रेनिंग, जे आपण म्हणतो ट्रेनिंगमध्ये बोथ व्हॉट इज एक्सपेक्टिंग फ्रॉम देम ॲज वेल ॲज द कल्चरल व्हॉट वी आर यु नो बिल्डिंग. आपल्या कंपनीमध्ये कसं कल्चर असायला हवं ह्याच्याबद्दलचं ट्रेनिंग त्यांना देणं. आणि मग ऑफकोर्स, सो यू हॅव टू क्रिटिसाइज द प्रोसेस. या, the person is a part of the process. You have to criticize the process. At the moment you criticize the process कोणी लावला? आपण लावला. So self criticism is more important. And now I am trying to play the devil's advocate. त्यांनी जे म्हटलं की you have to have a personal relationship with everybody. मग पर्सनल रिलेशनशिप डेव्हलप झाले तर त्याचे फायदा कोणा होईल? तुम्हाला होईल का त्याला होईल? त्याला, तिला, आपल्याला म्युच्युअल. कसं त्याला होईल ना? तो म्हणाला भी साहब का इतना घर के आके घर का आदमी है यार, मेरे को कभी निकाल नहीं सकते, मैं कुछ भी करेगा तो भी चलेगा. नहीं, पण एटलीस्ट तेवढं तर असायला हवं ना सर. घर का आदमी है तो घर के जैसा हम लोग बता भी सकते हैं. देन तो क्लोजनेस वाढल्यामुळे मेरे यहाँ 3 बार खाना खा के गए तभी मेरे को इतना ही पगार बढ़ाया. होऊ शकतं सर. हाँ,
होऊ शकतो तो त्यांचा प्रश्न आहे सर. अरे फ्रॉम अरे तो डिमोटिवेट होईल ना. तो म्हणाले क्या यार इतना ही पगार पडा, इतना रिलेशन बिल्ड किया मैंने. मला असं वाटतं ना सर की पॉझिटिव्ह गोष्टींची सुरुवात आपल्यापासून व्हायला हवी. करेक्ट. दॅट इज द फर्स्ट इनिशिएटिव्ह विच वी हॅव टू टेक. देन व्हॉट एव्हर दे आर थिंकिंग इज अ नेक्स्ट स्टेप. No, so there is this concept of tough love. You have to love your people, but you at the same time have to be tough when it is required. So if a person is not performing, you have to be tough, not on that person, but the entire environment. त्या क्लोजनेसमुळे आपण ते शेअर त्यांच्याशी इझिली करू शकतो. हक्काने करू शकतो. बाबा मला हे एक्सपेक्टेड आहे किंवा मला हे हवं आहे, हे आपण त्याला तेवढ्या जास्त चांगल्या पद्धतीने किंवा म्हणजे ते रिलेशनशिपचा फायदा दोघांना झाला पाहिजे की त्यांनी आपल्याला नाही म्हणता नाही आलं पाहिजे, त्याला ऑटोमॅटिकली प्रोडक्टिव्ह व्हावंसं वाटलं पाहिजे, इनिशिएटिव्ह घ्यावंसं वाटले पाहिजेत आणि ट्रस्ट बिल्ड झाला पाहिजे. येस. ओके ग्रेट. ताली हो जाय. गुड. बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी थोड्याशा हायपोथेटिकल थेरोटिकल वाटतील, पण ज्यांनी या केलेल्या आहेत आणि ज्यांना एक्सपिरियन्स आलेला आहे दे विल वाउच दॅट दीज ऑल थिंग्स हेल्प. अँड फायनली दिस इज वॉट मॅटर्स, बिकॉज हे सगळे लोक करत नाही ना. ज्या लोकांना प्रॉब्लेम येतात ते कारण दे आर डिप्राइव्ड देमसेल्स ऑफ नॉट डुईंग सच थिंग्स विच आर नॉर्मली आउट ऑफ द वे. सो कन्सिडर, त्यामुळे तुम्हाला ते ऑड पण वाटेल काही वेळा, पण दीज आर द थिंग्स विच मेक्स अस डिफरंट फ्रॉम अदर्स लीडर्स. ओके 3 नंबरने या बोलो. गुड आफ्टरनून सर. या पॉझिटिव्ह वर्क कल्चर करण्यासाठी मेन एक कनेक्टिंग पार्ट आहे ते म्हणजे कनेक्शन क्रिएट करणं. आणि ते कनेक्शन क्रिएट करण्यासाठी आपल्या स्टाफला प्राऊड फिलिंग झालं पाहिजे. आणि प्राऊड फिलिंग कसं होणार, जर आपण आपल्या कस्टमरशी कसं डील करतो, आपण त्यांच्याशी कसं बोलतो, किती ट्रान्सपरंट राहतो, हे आपला स्टाफ आपल्याकडे बघत असतो. आणि ज्यावेळेस ही गोष्ट त्याच्या लक्षात येते की नाही आमचे सर किंवा आमचे जे डॉक्टर आहेत ते समोरच्याशी तसंच बोलतात जे पॉलिसीमध्ये आहे तसंच, तर त्यांना खूप प्राऊड फील होतं. ते लोकांना त्याच गोष्टी सांगायला सांगतात आणि ते कंपनीबद्दल आपल्या लोकांना पण बोलायला लागतात. बाय द वे तू काय करतोय ते सांग ना सगळ्यांना. मी डॉक्टर नागेश डोलारे, डेंटिस्ट आहे, ओरोफी डेंटल एक्सपर्ट, एक चेन रन करतोय. आणि किती पुढे 100 ब्रांचचं गोल आहे. आणि ते आता किती आहेत? आता 3 आहेत सर. 3 आहेत. ओके. सो तू मध्ये डॉक्टर बोलला म्हणून लोकांना प्रश्न पडेल तू डॉक्टर का बोलला. ओके. So instead of being in a medical profession, you are trying to, or rather successfully using management practices which we are learning in TLC. Yes, sir. And it is helping you. Yes, very good. Okay. And the crux of your point was कि you people should feel proud of working with your company. That will create a positive work culture. Because they will feel that whatever they are doing here is building the company or growing the company, and that is matter of pride. Yes. So I often tell that quality is something which, okay, the customer wants quality and you have to build quality because customer jar nasel happy then you will not get more business. But more than that, quality is a matter of pride. You and your people will feel proud of what you are doing. जे आपण प्रोड्यूस करतो, जे काय सर्व्हिस देतो त्याच्याबद्दल आपल्यालाच पहिला प्राईड वाटला पाहिजे आणि आपला कॉन्शियसच सांगेल आपल्याला. इफ यू नॉट डन अ गुड जॉब युअर कॉन्शियस विल टेल यू अरे यार कुछ गलबत हो गया. कस्टमर नंतर सांगेल नाही सांगेल पुढचा भाग आहे, पण आपल्याला स्वतःला प्राईड वाटला पाहिजे की यार मैं जो करता हूँ ना इससे अच्छा कोई नहीं करता. खतम. आणि दॅट इज अ रिअल टेस्ट ऑफ क्वालिटी वर्क. ओके ग्रेट. थँक्यू. थँक्यू. चलो लेट द थॉट प्रोसेस फ्लो. बोलो पॉझिटिव्ह वर्क कल्चर. येस. Hello. We should also empower the people to take the decisions, to give them authority. Normally, we give only responsibilities, but we also should give them their domain-specific authorities to, so they will feel motivated and valued in that company to take the decisions. Okay, and how will that affect on their work positively? They will think in a proper manner before taking any decisions, and also they will feel confident that I am authorized to take the decisions. So it will build, of course, leadership, and they will feel attached to the company. See, the funny part, you're right. The funny part is that when you give responsibility, you expect them to perform as per the responsibility. बरोबर काम करणं. जबाबदारी तुला दिली तू तरी बरोबर काम करत नाही असं आपण म्हणतो, पण ॲक्च्युली तुम्ही ऑथॉरिटी दिली ना तर काम जास्त बरोबर होतं.
रिस्पॉन्सिबिलिटीपेक्षा यू गिव्ह ऑथॉरिटी अँड ही विल फील रिस्पॉन्सिबल टू डू अ बेटर जॉब. आणि यू आर डुईंग टू थिंग्स. एक तर तुझं काम कमी करतो त्याला ऑथॉरिटी देऊन, येस, आणि काम पण करतो तो. ओके, ग्रेट, थँक्यू. तुला बोलायचं? Fair pay scales, I think. Fair pay scales. Yes. Okay. That also adds value आणि त्यांनी पण त्यांना एक पॉझिटिव्ह वर्क कल्चर व्हायला मदत होते. So you are saying fair, that is the key word. It is not high pay scales. No, it is fair. That means the person should feel that he is paid fairly. Correct. आणि हे कसं होईल? त्याला फेअरनेस कसा वाटेल? आपल्याला वाटतं का कस्टमर आपल्याला फेअर प्रॉफिट देतो म्हणून? So how will a person feel that he is paid fairly? हा क्रिटिकल पॉइंट आहे. या पण त्याच्याने खूप परिणाम होतो वर्क कल्चरवर, त्यांच्या परफॉर्मन्सेसवर. नाही होईल, पण फेअरनेस कसा इन्शुअर करायचा? फेअरनेस एक तर आपण आता जसं जॉब रेस्पॉन्सिबिलिटीजवर बोललो की जॉब रेस्पॉन्सिबिलिटी शुड बी क्लिअरली कम्युनिकेटेड आणि त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्या रिलेटेडच त्यांचं परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन आणि त्यांचे अप्रेझल्स जेव्हा लिंक्ड असतील, ही प्रोसेस जेव्हा साऊंड असेल, देन दे विल फील that it is a fair. So you need to have a performance assessment process which is fair first. Fairness म्हणजे ट्रांसपेरेंट. ट्रांसपेरेंट म्हणजे इसका स्कोर उसको भी पता होना चाहिए, इसका पगार उसको भी पता होना चाहिए. ओनली वो ट्रांसपेरेंट है और वो करना अपने को डर लगता है. इनफैक्ट वी ट्राई टू कीप इट एज सीक्रेट पॉसिबल बिकॉज अरे वो उसको पता चला इसको इतना दिया तो क्या होगा. बट यू नो वॉट द ह्युमन सायकोलॉजी, मला किती पगार वाढ मिळाली ह्याचं मला दुःख कमी होतं, त्याला किती मिळाली ह्याच्यावर जे असतं दुःख होतं. सो यू नीड टू हॅव ए सिस्टीम बाय विच थिंग्स आर ट्रान्सपरंट, बट ट्रान्सपरन्सी आणायला यू नीड टू डू अ लॉट ऑफ वर्क देअर. अँड देर इज अ कॉन्सेप्ट कॉल्ड जॉब व्हॅल्यू, दॅट एव्हरी जॉब हॅज अ व्हॅल्यू, नॉट द पर्सन. द पर्सन व्हॅल्यू नंतर येते. फर्स्ट थिंग इज द जॉब व्हॅल्यू, म्हणजे मॅनेजर प्रोडक्शन ची जॉब व्हॅल्यू ही आहे सपोज 2000 युनिट्स आणि मॅनेजर डिझाईनची जॉब व्हॅल्यू 2500 आहे. सो इट इज क्लिअर दॅट मॅनेजर डिझाईनवाला हॅज अ हायर जॉब व्हॅल्यू दॅन मॅनेजर प्रोडक्शन फॉर वॉट एवर रिझन, मार्केट कंडीशन, शॉर्टेजेस या डिज़ाइन. अब तुम्हारा बिजनेस मॉडल में डिज़ाइन क्रिटिकल है तो उसकी जॉब वैल्यू हायर है. क्वालिटी वाला का 2000 है, HR वाले का 1500 या 2500 है, वॉट एवर. सो वंस दिस जॉब वैल्यू एंड देर इज अ मेथड टू कैलकुलेट द जॉब वैल्यू. इफ यू कैलकुलेट जॉब वैल्यू एंड फिट अ पर्सन टू दैट जॉब वैल्यू, then you are starting the transparency process. When you come to HL, you will get this. So I am enticing you to come to HL as soon as possible. But your point is taken की आपण फेअर कसं व्हायचं हे महत्त्वाचं आहे. जास्त पगार कमी पगार प्रश्न नाही आहे, फेअर पगार असणं विच इज इझियर सेड दॅन डन, बट दॅट विल डेफिनेटली ड्राईव्ह पॉझिटिव्ह वर्क कल्चर. ओके, थँक्यू. 17 नंबर. सब कशी इथे रुद्रेश अविनाशी जो टाळ्या वाजवायच्या राहिल्या त्या. ओके, सब अशा टेबलनी जो पॉईंट घेतला रुद्रेश अविनाशचा पॉईंट अबाउट व्हिजिटिंग द फॅमिलीज, त्याचे मला 2 पॉईंट्स याच्यात ॲड करायचे बिकॉज वी फॉलो दिस प्रॅक्टिस केलेलं फॉलो प्रॅक्टिस इन हे मी अँड स्वाती वी विजिट आहे. त्या 2 गोष्टी मला याच्यात जाणवल्या. एक म्हणजे आपण जे म्हणतो एम्पथी, म्हणजे कनेक्टेडचं एम्पथी, तो बिईंग इन अदर पर्सन्स शूज. पण ऑब्व्हियसली ते पॉसिबल तेव्हाच वी गेट क्लोजर टू दॅट वेन यू आर इन हिज हाऊस. शूजच्या पेक्षा हाऊसमध्ये जरी असलं तरी मग तेव्हा त्या व्यक्ती म्हणजे पॉइंट वेल सेड. शूज के बजाय हाउस में जाओगे ना तो आपको एम्पथी लगने लगेगी. ग्रेट पॉइंट. आणि ते नंतर वाजवतो टाळ्या. म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे त्या व्यक्तीची म्हणजे जेव्हा तो काम करतोय त्याच्या मागे त्याची जी तळमळ आहे टू प्रोव्हाइड अ गुड क्वालिटी ऑफ लाईफ फॉर हिज फॅमिली. आणि बऱ्याच ठिकाणी दिसतं की फॅमिलीज मोठ्या असतात, म्हणजे 3-4 मुलं असतात, हे असतात, त्यांना एज्युकेशन देणं, मुलींची लग्न लावणं. सो याच्यासाठी तो जी धडपड करतो, सो वी आर एबल टू बेटर कनेक्ट फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह. आणि दुसरं म्हणजे की कनेक्टेडनेस विथ द एम्प्लॉईज, फॅमिली मेंबर्स इम्प्रूव्स. त्यांच्या घरी छोट्या छोट्या गोष्टी असतात, जसं एखादी घर घेतलं होतं पण ही हॅड रेंटेड इट आउट अँड ही वॉज स्टील स्टेईंग इन अ व्हेरी स्मॉल हाऊस. छत गळतं आहे, खाली ओल येते आहे, का तर त्याचं EMIला तिकडनं रेंट येईल तर ते हातभार लागेल. त्याच्यावर जोपर्यंत माझ्या मुलीला पगार, त्याचा पगार चालू होत नाही तोपर्यंत सपोर्ट मिळणार नाही. पण मग कसं असतं की वी ॲज बिझनेस पीपल वी हॅव कनेक्ट्स, की कोणाला कुठे जॉब लावून द्यायचं आहे, जाऊन द्यायचं आहे, आपण करू शकतो. सो ते केल्याने पण विदिन अ फ्यू मंथ्स शी गॉट अ जॉब थ्रू द कनेक्ट्स अँड ही शिफ्टेड टू द हाऊस.
फंटॅस्टिक. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण देन दे व्हॅल्यू दॅट अलॉट की आपण नॉट जस्ट फॉर दॅट पर्सन बट ऑल्सो द फॅमिली. कोणाचे काही घरगुती बिझनेस असतात, पापडाचं असले असेल, पण हाऊ वी कॅन हेल्प देम यू नो विथ सम रेफरन्सेस किंवा काय छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ते फॅमिली मेंबर्स ऑल्सो गेट कनेक्टेड टू द. आणि ते घरी गेल्याशिवाय करणार नाही, घरी कशी कळणार नाही. म्हणजे आपण जे फॅमिली गेट टुगेदर्स करतो तेव्हा या गोष्टी होत नाही, ते फक्त हा लोक कसे आहेत काय चालून होतं. नाव द क्वेश्चन इज की तुझ्याकडे जेव्हा 250, 300, 500 लोक होतील तेव्हा तू प्रत्येकाच्या घरी जाऊ शकशील का? असं आमचं टार्गेट आहे की ॲटलिस्ट एकदा तरी जायला पाहिजे. सो मे बी रिपीट सारखं होणार नाही. इट्स नॉट गोइंग टू बी एव्हरी डे, एव्हरी इयर सगळ्यांकडे जाईल. Or you have to create a structure in the company, empowered team who will represent you and communicate between you and them about the situation. The respective core team along with the HR किंवा असं करून, yes, that is very much. Yeah, great. Talia. You know, बरेच वेळा आपल्याला असं लक्षात येतं की some employees are always late to work. It's only when you go to their home you will realize that they have a sick parent or a small child who needs attention and so they can't come on time, and then you can think empathetically about what can be done about it. Till then तुला रागच होतो ना, कधी म्हटलं तरी लेटच येतो, ह्याला कितीही सांगितलं त्याला काही गेलं तरी पण तेच होतं. It's only when you go and closer to them you will realize the way people are living their lives. Okay, great. और बोलो योगेश. Open communication culture and participative management. Yeah. So open communication मतलब एक example. So मतलब irrespective of the designation or level there should be no hesitancy. घबराहट नहीं होनी चाहिए कि मैं ये बोलूँ कि नहीं बोलूँ. Right. So for example in Ludhiana we did a program. One Sardar ji, they're running a IT company. So he started a policy कि anybody can walk into my cabin anytime. Open door policy. If you have any suggestion to me for the company, you can just walk into my cabin. And I think it led to a lot of changes in his company. Fantastic. So the retention was a challenge because people wanted to work in Chandigarh and Delhi and not in Ludhiana. But last 3 years, nobody has left his company. So that is the open culture I'm saying. It's a key point. Like current, it gives a message first. Open door policy gives a message that I'm open. पहिलं physical aspect gives a message that I'm open to suggestions. But normally क्या होता? Normally the doors are always closed. Our table discussed about one thing, that a suggestion box concept. Many of us might be doing. But whenever a suggestion is received, I think openly it should be read out. And not like HOD ko bula ke we just read and select or reject the suggestion. So irrespective of whatever it is, it should be read openly so that either he gets a message that it was a wrong suggestion or he feels rewarded. I have contributed to the organization. So the TLC has got a structured way of getting this done, suggestion thing, that we call it SSC. What should a company start doing, stop doing, continue doing? SSC. हे सगळ्यांनी जर वापरलं तर a lot of transparency will get built up. You can have, depends on your culture right now, you can have it anonymous or named, but if you periodically every 6 months ask your people that what should the company start doing, continue doing, stop doing, valuable inputs may come up. Okay, let's go ahead. So this is how interactive session or active learning is going to happen. It doesn't matter किती पोर्शन कव्हर होतो, कारण आपल्याला लीडरशिप सेशन परपेच्युअल आहेत, त्यामुळे ते डायजेस्टेबल करणं जास्त महत्त्वाचं आहे. सो what Sarah did or what Sarah does, let's see what she does. So Sarah maintained an open door policy and encouraged regular team meetings. She communicated the company's values, mission, vision, goal and strategies with utmost clarity, ensuring everyone on the same page. Recognizing that her team was the driving force behind the company's success, Sarah promoted a positive work culture. Team outings, monthly recognitions and personal development workshops was becoming a part of their company culture. When Sarah learned about the concept of growth and fixed mindset, she laid focus on competency building and people development. Eventually, she experienced the benefit of her efforts. People with a growth mindset always focused on the processes than the outcome. If you do a right thing and have the right people doing the things right, the outcome will be as desired. Growth mindset also makes one see hard work as a way of personal development.
So I want you to look at this and identify the key words or inspiring words, the words which inspire you, relevant to you. Come on, 2 minutes में. Keywords लिखो इसमें से. What is something which is inspiring you out of this? And some are there which resonate to what we have just discussed. In the next 2 minutes, you are going to share what inspires you and why it inspires you. So just make a note of what inspires you. Okay, chalo. Keywords and why they inspire you. Haath upar karo. Any keyword which inspires you and why it inspires you. Yes, Yogesh. Utmost clarity in like whenever we share vision, mission, whatever. Okay, so that inspires clarity, you. Yeah. And why does it inspire you? Because if the clarity is not there, people will still walk away with the confusion or confusion in mind, and actually your time and efforts for that meeting or that event is wasted. So that's why that, and it comes when it is there in you, then automatically it will come there. Okay. So you see, just imagine a situation in which you are not very clear about something. The moment you are not clear, it will translate into your actions. The moment it translates your actions, you will try to do many things at the same time. अरे ये भी करो, नहीं नहीं ये रुको, ये कल करेंगे, आज ये करो. And you will keep on telling this to all your people who are reporting to you, and they will be doing that with their people, and it will create a super duper confusion in the organization, a chaos, just because you do not have the clarity. आपल्याला जर क्लॅरिटी आली तर बरोबर उलट होईल. People will only do what they are expected to do. That means they will do the right things. आणि लोकांनी राईट थिंग्स करणंच महत्त्वाचं आहे. अँड फॉर दॅट अल्टिमेट क्लॅरिटी इज रिक्वायर्ड. अँड द क्लॅरिटी स्टार्ट्स विथ व्हॉट इज युअर मिशन, व्हॉट इज युअर विजन, व्हॉट आर युअर कोर व्हॅल्यूज. तिथूनच क्लॅरिटी चालू होते. टास्क क्लॅरिटी, रिस्पॉन्सिबिलिटी क्लॅरिटी पुढचे झालं, पण पहिलं म्हणजे आपण कशासाठी आहोत, आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्याला काय गाठायचं आहे, ह्याची क्लॅरिटी लोकांना पहिली आली पाहिजे. ॲज अ लीडर दिस क्लॅरिटी इज द फर्स्ट प्रिरेक्विजिट ऑफ एनी क्लॅरिटी. ओके, चलो. येस. Monthly recognitions. Monthly recognitions. So, what happens when you recognize on a monthly basis? I mean, she does it monthly, but you can do it daily, annually, weekly, whatever. Correct. The frequency can be anything, but if we recognize our people, then they understand that they have contributed more than expected. Sometimes what is expected is also not being contributed. So that is the platform. For example, we recognize for daily small improvements at some organizations. So daily small improvement is a very small task. Like we think that it is a very small task, but it is, the contribution is very high. So recognition gives motivation, recognition gives them identity, and it gives, it inspires other employees to perform. ओके, बिकॉज त्याला रेकग्नाइज केलं त्या कामासाठी तर दुसऱ्यांना पण कळतं ह्या गोष्टी रेकग्नाइज. सो आपण DSI बरोबर काय केलेलं आहे, DSA. इफ यू आर एक्सपेक्टिंग डेली इम्प्रूव्हमेंट्स, यू हॅव टू ऑल्सो, दे विल एक्सपेक्ट डेली अप्रिसिएशन. सो अप्रिसिएशन इज लाईक अ बाथ, आंघोळ. आज अप्रिशिएट केलं म्हणजे आता वर्षभर एक्सपिरियंट नाही करता येणार असं नाही, आंघोळ दररोज करायला लागते. So the moment you say that people have to improve or do continuous improvement, that means you have to do continuous appreciation also. So she decided to do it a monthly basis, but the point is not monthly, point is the frequency at which you do it. It could be daily, weekly, monthly and whatever, but annually of course it's too late. कारण अरे वो
वो तूने अच्छा किया था ना, उसके लिए अभी तेरे को अप्रिशिएट कर रहा है, दैट इज टू लेट. सो राइट, सो अप्रिसिएशन ऑन अ रेग्युलर फिक्स बेसिस इज अ गुड आइडिया. ओके, और बोलो, व्हाट आर द कीवर्ड्स एंड व्हाई इंस्पायर यू? यस समीर. The keyword which inspired is personal development workshops. बऱ्याच वेळा असं होतं की आपली जे की टीम असते त्यांना त्यांचे पण काही ॲस्पिरेशन्स असतात आणि दे आर नॉट एबल टू परफॉर्म. तर ते गॅप्स शोधून जर का ते पर्सनल डेव्हलपमेंट आपण वर्कशॉप्स घेतले तर दॅट शुअरली विल हेल्प द पॉझिटिव्ह कल्चर अँड म्हणजे वर्क कल्चर वेअर दे कॅन परफॉर्म बेटर. ओके, आता त्याच्यातला पर्सनल डेव्हलपमेंट जो भाग आहे ना, पर्सनल डेव्हलपमेंट वर्कशॉप, हा पर्सनल डेव्हलपमेंट हा इम्पॉर्टंट आहे. As a person you have to develop in, it could be his technical skills or his behavioral skills or as his personality or his some leadership style or something or whatever. But the moment you say personal development, that means you need to have a mechanism to identify what is the requirement of personal development. म्हणजे it becomes a big job to identify the personal development requirement of that person. पण see the power, जर तू त्या व्यक्तीचं पर्सनल डेव्हलपमेंट रिक्वायरमेंट जर आयडेंटिफाय करू शकला तर त्याच्या कामात तर जमीन आसमानाला फरक पडणार आहे. 100%. दुसरं, त्याला इन अ वे तू रेकग्नाइजच करतोयस ना की येस यू आर समथिंग, आय वॉन्ट टू इन्व्हेस्ट इन यू. तू डेव्हलपमेंट वर्कशॉप करतो म्हणजे तू त्याच्यात इन्व्हेस्ट करतोय. दॅट मीन्स ही फील्स इन्व्हेस्टिबल, दॅट मीन्स ही फील्स व्हॅल्यूड. त्याचा आउटकम तो पर्सनल डेव्हलप होईल की नाही हा पुढचा भाग झाला. द ॲक्ट ऑफ हॅव्हिंग अ वर्कशॉप अँड आयडेंटिफाईंग इटसेल्फ इज इन्स्पायरिंग. राईट. ओके, ग्रेट, थँक्यू. येस नितीन. ही कांट वेट कॉन्ट्रीब्युटिंग. या बोल. हॅलो. हां, ऑर्गनायझेशन जशी ग्रो होत चालते ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर वाढत जातं. मग ते आपण कन्सिडर करतो की तो त्याचा खालचा म्हणजे वर्कर असेल किंवा तो एक्झिक्युटिव्ह असेल, तो मॅनेजरला सांगेल, तो त्याच्यावरती सांगेल, मग तो डिपार्टमेंट हेड माझ्याशी बोलेल. आणि त्यातल्या भरपूर गोष्टी काय होतात की पर्क्युलेट होत होत आपल्याला जे ऐकायचं तेच आपल्याला ऐकू येत असतं. आणि मग ते जे लास्ट टाइम तुम्ही शेअर केलं तर ते अमेरिकन आयकॉनसारखं की ऑर्गनायझेशन कुठेतरी लॉसमध्ये जात असते पण पिक्चर सगळे काय असतात की पॉझिटिव्ह दिसतात. म्हणजे ओपन डोअर पॉलिसीमध्ये ज्याला कोणाला आपल्याशी शेअर करायचं असेल आणि त्याला जर शेअर करण्यासाठी आपण काय केलं की त्यासाठी त्यांच्यातला आणि आपल्यातला गॅप कमी करणं गरजेचं आहे. अदरवाईज त्यांना ते कम्फर्टेबल नाही वाटणार आहे. म्हणून ज्याला कोणाला आपल्याविषयी शेअर करायचं, मग तो वॉचमन असेल किंवा तो आपला सुपरवायझर असेल किंवा कुठल्या ऑर्गनायझेशन माणूस असेल तर त्याला आपल्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे आणि तो गॅप कमी झाला पाहिजे. करेक्ट. ओके, लेट्स होल्ड इट हिअर अँड गो. थोडंसं पुढे जाऊया आपण. सो what we'll do is, these are the words which I found inspiring. तुम्हाला पण मिळाले असतीलच. ओपन डोअर पॉलिसी, ऑफकोर्स टीम मीटिंग्स, कम्युनिकेशन, सेम पेजवर असणं, सगळ्यांना क्लॅरिटी असणे, पॉझिटिव्ह वर्क कल्चर, आउटिंग्स, रेकग्निशन्स, वर्कशॉप्स, ग्रोथ अँड फिक्स माइंडसेट, कॉम्पिटन्सीज, डेव्हलपमेंट, डू द राईट थिंग अँड हॅव द राईट पीपल डू द थिंग्स राईट. ओके, सो व्हॉट डू यू थिंक आर द ट्रिगर्स? जर आपल्याला पॉझिटिव्ह वर्क कल्चर आणायचं आहे तर त्याला आपण म्हणतो की रेकग्नाइज करा, त्याला फिलिंग्स त्याचे पॉझिटिव्ह करा. सो व्हॉट आर द ट्रिगर्स विच विल गिव्ह दिस पॉझिटिव्ह वर्क कल्चर? एक आता रेकग्निशन म्हटलं आपण, एक म्हटलं की वर्कशॉप घ्या. सो असे काय ट्रिगर्स आहेत की जे हे पॉझिटिव्ह वर्क कल्चरला स्टार्ट पॉईंट आहे, ते ट्रिगर्स? We should recognize them differently. एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर आता मागच्या वेळेला आम्ही आमच्या कंपनीमध्ये असं ग्रोथ माइंडसेटचं डिस्कशन करत असताना एक असं एक्सपिरियन्स आला की आमच्या कंपनीतले जे कोर टीम मेंबर्स आहेत त्यांचं खाली टीम मेंबरशी काहीच रेकग्निशन नाही आहे. त्यांना माहिती नाही की ते काय करतात, ते फक्त कंपनीमध्ये इकडून तिकडे फिरत असतात. मग आम्ही त्या 5 कोर टीम मेंबर्सला त्यांचं इंट्रोडक्शन करायला सांगितलं कंपनीमध्ये. ते स्वतःचं इंट्रोडक्शन म्हणजे व्हॉट, ते त्यांच्याकडं काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ते काय रिस्पॉन्सिबल त्यांनी खाली काम करतात आणि त्यांच्या ह्याच्यामुळं काय होतं
हे तर त्यांनी सांगितलं आणि खालच्या लोकांना त्यांनी ट्रेनिंग पण दिली. या सगळ्यामध्ये त्यांना एक डिफरंटली ॲप्रिशिएट झाल्यासारखं वाटलं आणि आमची टीममध्ये एक वेगळाच एनर्जी आली आहे सध्या. ओके, ग्रेट. सो लेट अस टेक दिस पॉईंट की रेकग्निशन केलं तर लोकांमध्ये आपण पॉझिटिव्ह वर्क कल्चर एक्सपेक्ट करतोय. सो लोकांमध्ये काय होतं, म्हणजे कुठच्या लेवलला होतं? जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला रेकग्नाईज करतो तेव्हा ते थॉट लेवलला होतं, फिलिंग लेवलला होतं, कुठच्या लेवलला होतं? फिलिंग लेवलला. फिलिंग्स म्हणजे काय होतं? फिलिंग्स काय होतं? म्हणजे इफ आय रेकग्नाइज यू आय से की तोरडेकर सर तुम्ही जे आत्ता जे उदाहरण दिलं ते सुपर डुपर आहे आणि एक बार टालियां हो जाए उनके लिए. व्हॉट इज द फिलिंग यू आर गेटिंग? आता ह्या गोष्टीचं तुम्हाला फिलिंग काय आलं? त्यांना एकदम प्राऊड फिलिंग. त्यांना नाही, तुम्हाला काय आलं? आम्ही तुम्हाला अप्रिशिएट केलं. थँक्यू. तुम्हाला फिलिंग काय आलं? येस, खूप प्राऊड फिलिंग झालं की आय हॅव बीन ॲप्रिशिएटेड फॉर दिस थॉट. पण फिलिंग काय आलं? हॅपीनेस आला आणि एक तुमच्या गोष्टीला अप्रिशिएट झालं, व्हॅल्यू दिली, तुमची गोष्ट बरोबर आहे असं सगळ्यांनी म्हटलं. म्हणजे त्याचा अर्थ काय की अजून आपल्याला अनेक गोष्टी सांगता येतील, कॉन्ट्रीब्यूट करता येतील आणि हे एक सॅटिस्फाईंग किंवा याचं फिलिंग आलं. मग हेच आपल्या लोकांमध्ये येणार नाही का? सो दिस इज रेकग्निशनमुळे आलेलं फिलिंग मध्ये बदल. अजून असं त्यांच्या फिलिंगमध्ये बदल होणाऱ्या गोष्टी कुठच्या आहेत? एक ओपन डोअर पॉलिसी आहे, म्हणजे लोक कधी येऊ शकतात, विच गिव्स देम अ फिलिंग ऑफ काय म्हणतात, नो फिअर, फिअरलेसपणा येतो. तसा अजून काय फिलिंग येऊ शकतात? Give them space to learn and grow. So what feeling will this give? What is the trigger here? Inclusivity, and they feel like they can take initiative, and though they might be wrong, but they will. We will appreciate their efforts. Okay. अजून काय फिलिंग? मगाशी तुम्ही जे सांगितलं, येस अक्षय. No, so what is the feeling? फीलिंग लेवल पे क्या है? दिल में क्या होता है? दिमाग को जाने दो, आगे जाएगा. पहले दिल में क्या होता है? किस बात से चुलबुली गुदबुली को जो कुछ होता है? वो तो थॉट हो गया, उसके पहले फीलिंग आता है ना. अच्छा करने का जो थॉट है उसके पहले फीलिंग क्या आता है? खुशी होती है ना. या आपला माणूस आहे असं समजून घेतो या रेकॉग्निशन होतं आणि आपला माणूस आहे तर आपण आणखीन खूप काही, म्हणजे आपुलकीचं फिलिंग येतं का? येस, आपुलकीचं फिलिंग येतं. ओके. सो असे फिलिंग सांगा, कारण मी तुम्हाला आय वॉन्ट टू शेअर दिस बिझनेस मॉडेल. येस, ते कॉन्शियस होतात ते की आपलं एक्झिस्टन्स नोटीस केलं कोणीतरी. ओके. म्हणजे नाही, इट्स अ व्हेरी व्हेरी पॉवरफुल थिंग ना, की त्यांना एक सेन्स ऑफ अचीवमेंट, सेन्स ऑफ एक्झिस्टन्सच, एक्झिस्टेन्शियल क्रायसिस असतो तोच पहिला ओव्हरकम होतो. की माझं कोणी ऐकतच नाही, बघतच नाही. क्या बात आहे, फंटॅस्टिक. सो आय विल बिल्ड ऑन दिस, आय विल शो यू अ मॉडेल. थँक्यू. सो मोस्ट ऑफ मेनी ऑफ यू रिमेंबर दिस मॉडेल, प्रोडक्टिव्हिटी मॉडेल. त्याच्यात आपण असं लिंक करून बघितलं होतं की जर फिलिंग्स राईट असतील तर थॉट्स राईट येणार, थॉट्स राईट असतील तर बिहेवियर राईट होणार आहे. म्हणजे मग आपल्याला जर बिहेवियर राईट करायचं असेल तर कुठे काम करायला पाहिजे? मग फिलिंग्सला काय करायला पाहिजे? फिलिंग्स हे एक्सटर्नल ट्रिगर्स आहेत. फक्त स्पिरिच्युअल लोक असतात ना, ते इंटरनलीच त्यांना फील होतं त्या लेवलला. पण आता आपण तर सगळे सो फिलिंग्स हे पॉझिटिव्ह ट्रिगर्सने येणार, बाहेरचे पॉझिटिव्ह ट्रिगर्स. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर राईट बिहेवियर पाहिजे असेल, प्रोडक्टिव्ह बिहेवियर पाहिजे असेल, पॉझिटिव्ह वर्क कल्चर हवं असेल, देन यू हॅव टू वर्क एट अ फिलिंग लेवल. दॅट मीन्स यू हॅव टू गिव्ह एक्सटर्नल ट्रिगर्स टू द फिलिंग्स. त्यामुळे तुम्ही जे काय सांगाल ना पॉझिटिव्ह वर्क कल्चरसाठी, ते सगळे ट्रिगर्सच असायला पाहिजेत. इफ दे आर ट्रिगर्स विच आर पॉझिटिव्ह, डेव्हलपिंग अ पॉझिटिव्ह फिलिंग, then a positive thinking will happen, isn't it? When you say you are doing a good job, he feels that proud of what it is, pride. त्या प्राईडमुळे his thinking will be that yes, this is what the management is expecting, I need to do something similar. So that is the thinking, and that will lead to a behavior. Yes, I did this well, I think I can do this also well.
And that will lead to a daily performance because every person comes to work on daily basis. So daily performance will happen only if the daily behavior is positive, and daily behavior will be positive when daily thoughts are positive. Daily thoughts are positive only when daily feelings are positive. The moment you give a negative trigger, वो दिन खराब हो गया, समझ लो. सो तुम्हाला लक्षात आहे का हा ग्लास बॉल आहे, तो पडला ना तर फुटला. तो त्याला तुम्ही पॉझिटिव्हलीच डील करायला पाहिजे फिलिंग्सना. नेगेटिव्ह फिलिंग्स विल वो दिन गया. जस्ट रिफ्लेक्ट ऑन द वे यू हॅव बीन बिहेविंग विथ युअर पीपल. आणि किती वेळा तुम्ही पॉझिटिव्ह ट्रिगर दिले तर निगेटिव्ह ट्रिगर दिले. जेव्हा जेव्हा निगेटिव्ह ट्रिगर दिले त्यावेळी त्या माणसाचा दिवस तुमचा पण फुकट गेलाय. त्यामुळे आता विल कम टू the triggers. These are some of the triggers and some of them which you said. First, a recognition, of course. The moment you recognize, you are giving a positive trigger. The moment you give respect is a positive trigger. The moment you trust, it gives a positive trigger. Transparency, the moment they feel that things are transparent here, I know what the other person is doing, other person is earning, the transparency is there, it gives a positive feeling. Communication, the way you communicate is going to give a positive feeling. The way you, leadership example, मगाशी बरेच लोक म्हणाले वॉक द टॉक. सो तुम्ही जसं वागाल, तुम्ही जर पॉझिटिव्हली वागणार असाल तर पॉझिटिव्ह फिलिंग्स येणार आहेत, ट्रिगर्स मिळणार आहेत. व्हॅल्यूज जर तुम्हाला दिसत आहेत, त्यांना दिसायला लागले की ते व्हॅल्यूज नुसत्याच कागदावर लिहिलेले नाही आहे, पाठीवर लावलेले नाही आहेत, दर पीपल आर रिअली गोईंग ॲज बिहेविंग ॲज पर द व्हॅल्यूज, देन इट विल गिव्ह अ पॉझिटिव्ह ट्रिगर. आणि द लँग्वेज, ॲज अब्बास सेड, की लँग्वेज कशी आहे त्याने गिव्ह पॉझिटिव्ह फिगर्स येतात. आणि लँग्वेजसाठी आपण हे परफॉर्मन्स मॉडेल बघितलं होतं, आठवतं ना हे परफॉर्मन्स मॉडेल. दॅट मीन्स इफ यू हॅव अ फ्युचरिस्टिक लँग्वेज, पीपल विल बी reacting or responding to it positively. So that gives a positive trigger. The language gives a positive trigger. And when this happens, the success cycle comes into action. That means what happens is that one is that if they see a certainty, and certainty will be seen when there is a progress. So when people see that the company is progressing in a positive way, then there is a certainty for their career also. When the leader has clarity of thought, then there is a certainty in the work that will give a positive trigger. So that certainty, so arrow this way, certainty and self-beliefs, that will give a positive trigger. If that happens, finally the behavior will result into positive actions. Because the behavior is now going to be positive, which will lead to positive actions. The moment you see positive actions, you will get positive results. Positive results is daily performance, that's all. So if you want to manage daily performance of your company, simple thing is कि खाली positive trigger दो बस. The moment you, of course, it is unsaid कि तुमको skills देने चाहिए, उनको fairness देना चाहिए, वो तो है. पर अगर ये भी दे के आप positive trigger नहीं दे पा रहे हो, then you will not get a correct behavior. So everything comes down to behavior. How can you not manage the behavior of an organization by giving positive triggers? Simple? Simple to understand. But और भी एक्शन और भी सिंपल हो गया ना कि पॉजिटिव ट्रिगर दो बस, और कुछ करो ही मत. खाली नेगेटिव ट्रिगर मत दो, इतना ही काम करो. Only give positive triggers, things will be done. Give them the resources, give them the skill and give them the positive triggers. Positive work culture हो जाएगा, इतना simple है. So I'm going to now do an assessment and you will do a self-check there, and that will give you automatically an action plan, because this session is about about leadership, how to do this. So ये अभी जो बोला वो कैसे करने का. So first is of course leadership by example. Owners and senior managers set the tone with their behavior. So your behavior should be positive. Fairness, humility and consistency are the key traits. If you exhibit these things as leaders, there is a chance that there will be positive behavior. So the questions I'm going to ask, or rather you are going to ask your people and their answers. If they give this answer that I understand and connect with the company's mission, vision, values, if they say yes, I understand, then give 5 score. If no, give 0 or 1. So give a score for, try to understand. If you ask your people that this question, will their answer be yes or no or in between? प्रश्न समजला?
जर तुम्ही तुमच्या मॅनेजर किंवा तुमच्या लोकांना विचारलं की डू यू अंडरस्टँड दिस, दे से येस, देन गिव 5. चलो लिखो. आय डोंट सी पीपल रायटिंग एनिथिंग. स्कोर द्या तुम्ही. क्वेश्चन नंबर 1ला स्कोर द्या की येस माय पीपल अंडरस्टँड अँड कनेक्ट विथ माय कंपनीज मिशन अँड विजन अँड व्हॅल्यूज. कोणाला प्रश्न समजला नाही हात वर करा. येस, काय प्रश्न, काय समजला नाही? सॉरी. जर तुम्ही तुमच्या किंवा मी जाऊन तुझ्या लोकांना विचारलं की तुम्हाला कंपनी मिशन विजन माहिती आहे का, आर यू अलाइड, जे काय आहे तुम्हाला पटतंय का, त्यांनी येस म्हटलं तर 5 मार्क द्या. नो म्हटलं, कोणाला काय माहिती नाही, मगाशी जसं मी म्हटलं मिशन काय आहे कंपनी TLCचं, ब्लँक, मी किती स्कोर दिला? 0. आणि मग मध्ये काही असू शकेल, काही लोकांना माहिती आहे, काहींना नाही माहिती आहे, सिनियरना माहिती आहे, ज्युनियरना माहिती आहे वगैरे असेल. दिला स्कोर, आगे जाए. और लीडरशिप टीम सेट्स अ गुड एक्झाम्पल इन बिहेवियर अँड वर्क एथिक्स. म्हणजे तुमच्या लोकांना असं वाटतं की तुम्ही चांगलं रोल मॉडेल आहात. आता तुम्हीच उत्तर द्यायचं आहे. म्हणजे 75 to 80% ऑफ द टाइम यू गिव्ह अ पॉझिटिव्ह ट्रिगर असं समजा त्याला, थ्रू युअर example, your behavior means you are behaving the way you want your people to behave. In terms of commitment, in terms of punctuality, in terms of efficiency, in terms of clarity of thought, in terms of whatever leader are expected to do. पुढे जाऊ. Okay, the second point is trust and transparency. आपण याच्यावर बरंच बोललो. So it is very right. Trust and transparency is most important. Open communication from leaders about goals, challenges and decisions. Employees feel safe to speak, suggest ideas or report issues. Trust असेल तरच they will feel empowered or they will speak up. Transparency असेल, तुम्ही communicate केली तर they will respond well to it. So the question is, important decisions and updates are communicated openly. Give a score here from 1 to 5. हाँ, कभी कभी बोल देते हैं. बरेच वेळा काय होतं की कम्युनिकेशन ओपन कधी असतं माहिती आहे? पगार वाढीच्या आधी. कंपनीला ह्या वर्षी प्रॉफिट झालेला नाही आहे, त्यामुळे तुमचा पगार एवढाच वाढणार किंवा वाढणार नाही, हे कम्युनिकेशन आपण एकदम ओपनली देतो. पण सातत्याने आपल्या चॅलेंजेस, आपले गोल्स, आपल्या अनेक ज्या गोष्टी घडत असतात ज्याच्यात त्यांचा सहभाग लागणार आहे याच्याबद्दल किती कम्युनिकेट करतो आपण. क्वेश्चन 4. आय फील सेफ एक्सप्रेसिंग माय आयडियाज, क्वेश्चन्स और कन्सर्न्स. असं तुमच्या लोकांना वाटतं की मी जे काय सजेशन दिलं, म्हणजे मला भीती नाही वाटत. सजेशन ॲक्सेप्ट होणं न होणं हा प्रश्न पुढचा आहे. पण आय डू नॉट फिअर टू आस्क क्वेश्चन्स और गिव्ह सजेशन्स. रिस्पेक्ट अँड इन्क्लुजन. Everyone, regardless of the role or seniority, is treated with dignity. Diversity in thought and background is welcome. असं तुमच्याकडे आहे का? In terms of this question, everyone is treated with respect regardless of their role or background. म्हणजे फक्त सिनियर मॅनेजर्सच्याच घरी जातो का वर्कर्सच्या पण घरी जातो आपण? एक्झाम्पल देतोय. सो इधर तिथे काही डिस्क्रिमिनेशन आहे का? पगार हा वेगवेगळा असणारच आहे, कारण तो त्यांच्या KRA KPI रिस्पॉन्सिबिलिटीज पद्धतीने असणार आहे. सो दॅट डिस्क्रिमिनेशन वी आर नॉट टॉकिंग. वी आर टॉकिंग अबाउट डिस्क्रिमिनेशन ॲट अ ह्युमन लेवल. बरेच वेळा आपल्याकडे कॅन्टीन वेगळी असतात, टॉयलेट्स वेगळी असतात. दिस इज डिस्क्रिमिनेशन. ह्युमन लेवलला जर डिस्क्रिमिनेशन असेल ना, देन दॅट इज अ डिमोटिवेटर.
Diverse opinions and suggestions are welcomed here. म्हणजे आपण काहीतरी एक म्हणतोय पण त्यांना बरोबर उलटं म्हणायचं आहे तर ते वेलकम आहे, त्यांना बोलण्याची मुभा आहे, फ्रीडम आहे. सो मंदार गोकर्ण म्हणाल तसं आपण होमवर्कच्या जे क्लासवर्क करून घेतोय सो दॅट दे विल बी होमवर्क विच इज द आउटकम ऑफ दिस क्लासवर्क. हे जर मी होमवर्क म्हणून दिलं असतं तर मला फॉलोअप करत बसायला लागलं असतं, मग माझं होमवर्क वाढलं असतं फॉलोअपचं. सो रिकॉग्निशन अँड ग्रोथ, रेग्युलर ॲप्रिसिएशन ऑफ कॉन्ट्रीब्युशन्स, इवन इन्फॉर्मल थँक्यूज, opportunities for learning and internal growth despite a smaller organizational chart. म्हणजे एक ऑर्गनायझेशन छोटं असलं तरी पण अपॉर्च्युनिटीज ऑफ ग्रोथ त्याला दिसत आहेत की नाही दिसत आहेत. सो माय एफर्ट्स अँड अचिव्हमेंट्स आर रेग्युलरली रिकॉग्नाइज असं तुमच्या लोकांना वाटतं का? गिव्ह अ स्कोर. स्मॉल विन्स और टीम माइलस्टोन्स आर सेलिब्रेटेड. कधी होतात कधी नाही होत तर 3 मार्क द्या, नेहमीच होतात अगदी न चुकता तर 5 मार्क द्या. जे सगळ्या प्रश्नांना 5 मार्क देणार त्यांना मी स्टेजवर बोलवून हार तुरे यांचं work-life balance, reasonable expectations and respect for personal time, flexibility where possible. म्हणजे तुम्हाला जेन्युइन रिझन कळलं कोणाचं तरी सो यू आर गिविंग हिम द फ्लेक्सिबिलिटी ऑफ शिफ्ट्स और रिमोट वर्किंग फॉर सम डेज और सम आवर्स in the day or trying to meet their family needs in some way. असं काय आहे का? So the question is, I am given opportunities to learn and grow professionally, and I am recognized to take new responsibilities or challenges. I think I have made a mistake here in the heading. The questions and the heading are different, but the questions are important. Forget the heading. Try to answer those questions. Because work-life balance has nothing to do with those questions. तिकडे जरा गडबड झाली आहे, but the questions are relevant. जाऊ पुढे. Team spirit and collaboration. A sense of we are in this together. असा त्यांना feeling sense है क्या? Encouragement of cross-functional support and joint problem solving. Is it encouraged? Team working, CFT working. So the question is, there is a good teamwork and cooperation across departments. असं तुमच्या लोकांना वाटतं का? If your people feel नहीं यार बहुत politics है और मेरा काम होता ही नहीं है और silos में काम होता है तो score of 0 or 1. Otherwise 5. And 12 is, I feel a sense of belonging in the company. Does this, do your people have this feeling? Okay, so there were 12 questions. So maximum score किती? 60. So 60 किती लोकांना मिळाले? ओके. 6 किती लोकांना मिळाले? नाही 12 किती लोकांना मिळाले? सो चला एकदमच वाईट नाहीये. 50 किती लोकांना मिळाले? अराउंड 50 to 60. तुषार, नितीन, आदित्य, साकिब, आशिष. 50 to 60? Huh? So see, the score is saying that we do have a positive work culture.
It means that you are doing good, now you have to sustain it. If the score is 10 to 20, 0 to 20, 20च्या आत किती लोकांना 20च्या आत, and there is nothing right or wrong, it is about the work to be done, that's all. Okay, so ज्यांचा 20च्या आत आहे त्यांना खूप काम करायचं आहे, आता त्यांना रिअलाइज झालेलं आहे, सो लेट अस स्टार्ट वर्किंग ऑन इट. दॅट हाऊ डू वी बिल्ड अ पॉझिटिव्ह. ऑटोमॅटिकली तुम्हाला इफेक्ट दिसेल की तुमची धावपळ कमी झाली असेल, तुमच्याकडे प्रोडक्टिव्हिटी वाढेल, तुमच्याकडे स्ट्रेस कमी होईल, तुमचा पण आणि तुमच्या लोकांचा पण. यू गेट द पॉईंट. सो वी आर असं तुम्हाला एक हे करता येईल, रडार चार्ट करता येईल की त्याचं विकेस्ट आणि स्ट्रॉंगेस्ट स्कोर आपल्याला मांडता येईल आणि यू विल रिअलाइज की कुठे काम करायला पाहिजे, सुरू करायला पाहिजे. ओके, सो ऑर्गनायझेशनल कल्चर फॉर 10x मध्ये ओनली पॉझिटिव्ह वर्क कल्चर इज नॉट इनफ. दॅट इज द स्टार्ट पॉईंट, दॅट इज अ प्री रेक्विजिट. ते नसेल तर पुढे दुसरं काय बोलायची गरजच नाही. If you have a positive work culture, then you can think of innovation and adaptivity culture. Because a positive mind, there are chances that he will start thinking innovatively. Can you imagine a negative culture trying to push DSI or trying to push innovation? ज्यांच्याकडे DSIचा प्रॉब्लेम आहे हा मेनली बिकॉज ऑफ नेगेटिव्ह वर्क कल्चर आहे, और नॉट इनफ पॉझिटिव्ह वर्क कल्चर आहे. बट इनोव्हेशन अँड ॲडॅप्टिव्हिटी कल्चर जरी येऊ शकलं बिकॉज यू हॅव अ पॉझिटिव्ह वर्क कल्चर, leadership development is required because it is not about that you will only drive that culture there. It should be at the leadership level. खालचे जे लीडर्स आहेत त्या लेवलला पण जायला पाहिजे ते कल्चर. सो लीडरशिप डेव्हलपमेंट टू सस्टेन द कल्चर इज ऑल्सो इम्पॉर्टंट. अँड फॉर दॅट सस्टेनन्स यू विल नीड अकाउंटेबिलिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी कल्चर. सो आपल्याला या 4 कल्चर्सवर काम करायचं आहे. ओनली देन यू हॅव अ ऑर्गनायझेशनल कल्चर फॉर 10x ग्रोथ. सो आज आपण फक्त पहिला पॉझिटिव्ह वर्क कल्चरच कव्हर केला. देन वी हॅव टू, इफ वी डू दिस वेल, देन वी गो टू इनोव्हेशन अँड ॲडॅप्टिव्ह कल्चर. सो आय वॉन्ट युअर थॉट्स हिअर. बिफोर दॅट आय वुड लाईक टू इन्व्हाइट निखिल बस्ते, because I have seen his company grow and the way they have a positive work culture. There are Abbas, Saqib, Tanmay आलाय का आज? Tanmay नाही आहे. And Nikhil here, who are representing Technoshell Automation, and they have a fantastic positive work culture. Similarly, I would also invite Aditya to follow after him to explain how you are building that positive culture and what is the challenges as well as benefits about this. Okay, Nikhil, over to you. Mic दे जरा. या मला माहित नाही काय काय शेअर करायला पाहिजे ते तुला जे वाटलं. लॉट ऑफ थिंग्स दॅट वी टॉक टुडे, आम्ही बऱ्याचशा गोष्टी करतोय. जस्ट ॲज अ रिझल्ट वी आर ऑल्सो वन ऑफ द व्हेरी फ्यू ग्रेट प्लेस टू वर्क सर्टिफाईड कंपनीज. क्या बात है. I just happened to visit one company in Pune yesterday. ऊर्जा दिशा, they recently got this. सो TLC मध्ये हा एक मेजर होऊ शकतो की ग्रेट प्लेस टू वर्क कंपनीज किती झाले सर्टिफाईड ISO सारख्या. दॅट कॅन बी अ गुड इंडिकेटर ऑफ पॉझिटिव्ह वर्क कल्चर. ओके, गो अहेड. Even why we went in for that certificate is also not to get the certificate but to know where we can improve. Yes. एक पहिलं सर्टिफिकेशन केल्यावर कळालं we qualify for the certificate. So then we took the certificate, but next year we improved on the points that were lagging, आणि आमचे ते points अजून वाढले for the next year. Great. And to begin with, छोट्या ज्या गोष्टी असतात, we should involve people and listen to them. आमच्याकडे मला असं वाटतं की गेले 15-1 वर्ष तरी झाले असतील, मी गेटमध्ये उभं राहून तू का उशिरा आला हा प्रश्न कोणाला आजपर्यंत विचारला नाही आणि कोणीच करत नाही. कारण लेट कमिंगचे रूल्स किंवा जे काही आहे हे आमच्या लोकांनीच एकत्र बसून बनवलेले आहेत. क्या बात आहे. त्यांनीच बनवले असल्यामुळे ते असं कधी रागवायचं किंवा काय झालंय त्यांनाही माहिती, आणि ते आपल्याला वाटतं की त्यांच्यावर सोडलं तर ते काहीतरी चुकीचं करतील. बट
एकत्र येऊन जेव्हा ते करतात आपल्यापेक्षा जास्ती फेअर, स्ट्रिक्ट आणि करेक्ट रूल्स बनवतात. एखादं एक्झाम्पल दे अशा रूलचं त्यांनी ठरवलं जे तुम्ही अदरवाईज ठरवलं नसतं रूल तो. आता लेट कमिंगचा जो रूल आहे त्याच्यामध्ये किती वेळेस उशिरा यायचं आणि किती मिनटं चालेल आणि किती दिवस झाल्यानंतर किती त्यांना पैसे कट होता किंवा ॲब्सेंटिझम लागतं, हे कॅल्क्युलेशन आपल्याला वाटतं तितकं सोपं नाही आहे. पण ते दररोज 5 मिनटं मग 3 मिनटं असं बरेच वेगवेगळे करून केले. मग वाढदिवस असेल किंवा लग्नाचा वाढदिवस असेल तर 2 तास आधी या आणि 2 तास लवकर जा, तुम्हाला घरच्यांना कुठं असा रूल त्यांनीच ठरवला. असा त्यांनीच ठरवलाय. दुसरं कन्सिडरेट म्हणजे आम्ही आमच्या साईडनं असं करतो की कोणी आजारी असेल, कोणाकडे जसं तुम्ही म्हटलं कोणा फॅमिलीचं हॉस्पिटलाइज होतं वगैरे, तर मला आठवतं की फॉर मंथ्स ऑल्सो वी गिव्ह कन्सेशन टू समवन. कारण कधी काही सिनियर आजारी असेल तर महिने कधीतरी हॉस्पिटलमध्ये असतं, तर वी गिव्ह देम कन्सेशन टू कम लेट. पण मी ऑब्झर्व केलं आहे की ज्यांना कन्सेशन देतो आपण, they go out of the way to stay late and compensate for what we have done for them. By themselves. By themselves. Wow. And they are more motivated because we treat them considerately. Considerate. Reward and recognition मध्ये तर it's something तुम्ही किती जरी केलं तरी तुम्ही असं म्हणूच नाही शकत का we do sufficient. म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की दररोज जेवण केलं पाहिजे, आंघोळ केले पाहिजे, कपडे घातले पाहिजे, नीट राहायला पाहिजे. रेकग्नेशन इज जस्ट लाईक दॅट इन ऑल फॉर्म्स. म्हणजे आम्ही लॉयल्टीज पण रेकग्नाइज करतो. म्हणजे त्यांना 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 20 झाले, टू द एक्सटेंट की जर का 25 वर्ष जे लोक आमच्याकडे राहिलेत त्यांना दोघांना म्हणजे हजबंड अँड वाईफला एक फुल्ली स्पॉन्सर्ड फॉरेन टूर पण आम्ही काय म्हणतो. एनीबडी अगेन नो डायव्हर्सिटी, वर्कर ॲज वेल एज मॅनेजर कोणी असेल तरी म्हणजे पासपोर्ट काढण्यापासून होऊ शकतं कधी कधी. हो तसंच होतं बऱ्याच. आणि मग त्यांचं पण कधीतरी ते चॉईस सांगतं मला इकडं नको इकडं पाठवता येईल का. वी रिस्पेक्ट दॅट, वी डू रिस्पेक्ट दॅट आणि थोडंसं असं करतो. म्हणजे अजून CSR ॲक्टिव्हिटीज होतात. आता बरेच जण आता फॉर रूल तुम्ही म्हटले तर कोणाचं लग्न असतं, आता खूप यंग मुलं पण आहेत तर त्यांचं लग्न वगैरे असेल तर त्यांनीच एक रूल फॉर्म केला आहे की किती जण जाऊ शकतात. नाही तर कंपनी रिकामी होईल. नाही तर कंपनी, पण त्यांनीच आम्हालाच प्रश्न पडायचा कोणाला जाऊ दे आणि कोणाला नाही. पण त्यांनी रूल बनवला की त्यांच्या डिपार्टमेंटमधले किती जण जाऊ शकतात, दुसऱ्या डिपार्टमेंटमधले किती जाऊ शकतात. अँड समवेअर वी फील वी वुडंट हॅव बीन एबल टू डू दिस, पण हा त्यांनीच केलेला आहे. नंतर बेस्ट DSIचं जे कल्चर आहे तर त्यांचा फोटो वगैरे लावतो तर दे फील ॲप्रिशिएटेड. म्हणजे आमच्याकडच्या मावशींचे पण फोटो लागतात. मावशी म्हणजे काय? मावशी म्हणजे दोज हाऊसकीपिंग मेड. म्हणजे जस्ट टू गिव्ह एन एक्झाम्पल, आता 1 एप्रिललाच आम्ही सगळं बरेच जण नवीन जॉईन झालेले आहेत आता, तर एक प्रोग्राम केला. वी वर्क फ्रॉम 7 to 3. 3 वाजता सगळे घरी गेले, 5 वाजता ते घरच्यांना सगळ्यांना घेऊन आले. आमचं थोडं ऑफिस पण नवीन केलंय वगैरे, तर वी कॉल्ड एव्हरीवन. ते सगळ्यांनी बघितलं कुठे काम करतात, एक वर्क प्लेसेस बघितलं सगळे. कम्युनिकेशन आहे फॅमिलीचं ते पण होतं. वर्क प्लेस कुठे आहे, काय आहे, कसं करतात. अँड वन गुड थिंग इज एव्हरीबडी ॲप्रिशिएटेड की कंपनी किती स्वच्छ ठेवली आहे. म्हणजे अ लॉट ऑफ द एरिया हे आमच्या मावशींकडे ओनरशिप आहे. तर दिवसभरात कधीही आलं तर इतक्या सिन्सिअरली क्लिनिंग चालू असतं. आपल्याला कधी कधी वाटतं आता बस करावं, आता काय करण्याची गरज नाही. बट त्याचा इफेक्ट असा होतो की आलेल्या सगळ्यांचे फॅमिली मेंबर्स दे वर सो हॅपी विथ द एन्व्हायरमेंट दॅट वॉज देअर. अँड देन वी हॅड डिनर आणि सगळ्यांशी. आणि तिथे मग मी अँड दिस यू आर टॉकिंग अबाउट अदर दॅन 5S. दिस इज अबाउट क्लिनलीनेस. 5S इज नॉट मावशीज जॉब, दॅट इज द पीपल्स जॉब. दॅट इज रिलेटेड टू प्रोडक्टिव्हिटी. लेट नॉट पीपल थिंक की मावशी लोक 5S करते.
आता रिक्रुटमेंट वगैरे पण झालं तर वेन दे कम फॉर द फर्स्ट डे, आमच्याकडे पहिल्या दिवशी त्यांनी डबा कुठं आणायचं बसायचं काही माहीत नसतं. तर पहिल्या दिवशी आमचेच HR वाले त्यांना जेवण बोलून घेतात, जेवण देतात. there's a kit that we make to give them. म्हणजे स्टाफमध्ये असेल तर साध्या गोष्टी असतात, स्टेपलर झालं, हे झालं, ते झालं, बट दे गेट द होल किट. म्हणजे आमच्या कंपनीचे T-शर्ट वगैरे पण आहे काय. सो ही फील्स वेलकम. सो ती स्टोरी सांग. तो एक न्यू रिक्रूट हु वॉज टेकन फॉर फूड अँड देन व्हॉट फीडबॅक दे गॉट फॉर. तो पण सांगू का? पीपल विल अंडरस्टँड की हाऊ थिंग्स आर. दिस इज अ रिक्रुटमेंट मिस्टेक आय विल से. आम्ही एक मोठा मॅनेजरला म्हणजे रिक्रूट केलं होतं. अँड ऑन द फर्स्ट डे आवर HR अँड सम पीपल वेंट विथ हिम आउटसाइड फॉर लंच. पण त्याचं जेवण करताना जे बिहेवियर होतं अँड द वे ही ॲक्टेड, बोलणं काय सगळं काय होतं बिहेवियर. एक्झाम्पल व्हॉट हॅपन्ड. डिफिकल्ट टू गिव्ह असं पब्लिकमध्ये एक्झाम्पल. आय विल नॉट गिव्ह दॅट एक्झाम्पल. नाव तू कुठे सांगतोयस? नाही मी एक्झाम्पल व्हॉट एव्हर. हां म्हणजे थोडक्यात म्हणजे जेवण मागवल्यानंतर आहे ना सगळे आपण कसं शेअर करतो, तर त्यांनी काही शेअर न करता मला फार भूक लागली आहे ते घेतलं आणि सगळं त्याच्या ताटात टाकून घेतलं. बाकीचे नुसते बघतच राहिले की आता काय करणार. सो विदाउट सेईंग एनिथिंग त्यांनी दुसरं मागवून घेतलं. कंपनीमध्ये आल्यानंतर सुद्धा जी लँग्वेज वापरत होता, आमचा म्हणजे ऑफिस बॉय आहे जो बाकीचे सगळं काम करतो, तो HR वाला ऑल ऑफ देम केम टू अस अँड सेड सर काही करा पण यांना आपल्याकडे ठेवू नका. I don't know, we then corrected our recruitment procedures. But what happened to that person? We had to ask him to leave the next day. बापरे. म्हणजे आम्ही आमच्या ऑफिस बॉय आणि HRचं ऑब्झर्वेशन ऑल्सो वी रिस्पेक्टेड. कारण दे ऑल्सो फेल्ट की हे जर आलं तर आपले जे काम आहे सगळं कल्चर आहे ते डिस्टर्ब. टॉक्सिक बिहेवियर होतं. टॉक्सिक बिहेवियर होतं. सो दिस इज ऑल्सो आता आय डोंट नो वेअर दिस वुड गो. पण आल्यानंतर इट वुड गो इट दॅट व्हॅल्यू अलाइनमेंट नव्हती. म्हणजे द पीपल हिज व्हॅल्यूज अँड युअर व्हॅल्यूज वी डिड नॉट मॅच अँड यू रिअलाइज दॅट इट द फर्स्ट डे इट सेल्फ. सो द लर्निंग इज दॅट इन द रिक्रुटमेंट व्हॅल्यू अनालिसिस should be done. Not foolproof नसणार तो, but some way you have to figure it out that value alignment आहे की नाही आहे. कारण आल्यानंतर इंडक्शनमध्ये आमचे जे कंपनीचे व्हॅल्यूज आहे वगैरे वी टेल देम. म्हणजे दे सिट ॲटलिस्ट फॉर हाफ एन आवर टू एन आवर, बट ओनली द डायरेक्टर्स आर सपोज टू गिव्ह देम द व्हॅल्यूज. राईट. HR वगैरे व्हॅल्यूज कन्वे करत नाही. आम्ही स्वतः त्यांच्याबरोबर बसून व्हॅल्यूज कन्वे करतो. करेक्ट. मला वाटतं दुसऱ्यांनाही बोलायचं. आय कॅन गो ऑन. ओके, सो गिव्ह यू अ बिग हँड. सो टू बी फेअर एकच ॲड करतो की आम्ही जेव्हा ते रेकग्निशन करतो तर टाउन हॉल मीटिंग असते. एव्हरी मंथ ती टाउन हॉल मीटिंग होते. अँड ऑलमोस्ट 1.5 to 2 hours are invested only in recognizing everyone. क्या बात आहे. And calling them on the dais, a small token as a chocolate वगैरे देतो. But what special efforts have been put in and what they have done, ते पण सांगतो. ते आम्ही बजावून सांगतो. So everyone gets a message. So it's not about just इसको बुलाया, नाम लेके बुलाया और लाइन में आके लेके गया. No. Even जेवढे शाबास कार्ड आता ई शाबास कार्ड झालाय आमच्याकडे. But that those Shabbas cards are again announced there who has got how many cards. In our company we give around 300-400 cards every month. तर ते सगळ्यांचे नावं घेऊन कोणाला किती कार्ड्स मिळालेत हे पण आम्ही तिथे सांगतो. ओके, ग्रेट, फंटॅस्टिक. सो there are lot many senior TLCNs and junior TLCs who are doing great positive work culture work here, but being fair to them, I'm not inviting everybody to share, but I think Aditya, you would like to share something. Mike.
Yes, sir. Thank you. Thank you for the opportunity to share some of the things. आम्हाला ॲज अ हे वाटतं की म्हणजे बाबांपासूनच ते कल्चर आलेलं आहे की द ह्युमन बिईंग हॅज टू बी रिस्पेक्टेड. आणि बाबांचं एकदम क्लिअर होतं तेव्हापासून त्यांनी सांगितलं तसं की आय वूड लाईक टू ट्रीट द एम्प्लॉईज द वे आय वूड लाईक टू बी ट्रीटेड. हे एकदम त्यांचं क्लिअर प्रिन्सिपल होतं. त्यामुळे जसं आपण ट्रस्ट एक बोललो की ट्रस्ट विथ एन्व्हायरमेंटसाठी, तर आमच्या कंपनीमध्ये देर इज अ कम्प्लिटली नो फ्रिस्किंग पॉलिसी. मी लोक येताना किंवा जाताना खिसे तपासले बघत जात नाही, लेडीजच्या पर्सेस बघितल्या जात नाहीत. कारण बाबांचं क्लिअर की मला कोणी फ्रिस्किंग मला आवडणार नाही, मग मी कोणाचं मी फ्रिस्किंग करणार नाही. मग वेदर इट्स अ कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉई, इट्स अ ट्रेनी किंवा कोणी आज 2 दिवसासाठी पण आलेत, कोणी आलं गेलं देट्स नेवर हे. And there could be a cost to that, but you feel that the gain is much more than the cost. Much more than that, because जेव्हा लोक पण येतात ॲज अ पार्ट ऑफ इंडक्शन किंवा याच्यामध्ये आम्ही हा स्पेसिफिक याच्यात असतं की each person would like to be trusted. Right. म्हणजे इट्स अ इनहेरंट फिलिंग ऑफ अ इंडिव्हिज्युअल. Right. इट्स ओनली इफ द एन्व्हायरमेंट इज ऑफ नॉट दॅट सपोर्टिव्ह तरच ही मे बिहेव इन अनदर वे. आणि गेटमधून शिरल्याच तो मेसेज देतो आपण ट्रस्टचा. बरोबर. आणि आपण किती शेवटी फ्रिस्किंग बघितलं ते इट्स गोइंग टू बी ऑलवेज. त्यामुळे आय थिंक दॅट सेट्स द टोन. कारण जेव्हा सकाळी येताना पण कोणी आपल्या खिसे तपासत नाही आहे, सो जो एंट्री पॉईंट दॅट बिकम्स अ गुड पॉझिटिव्ह ट्रिगर इन हाइंडसाईट असं वाटलं ते. दुसरं ऑब्व्हियसली ओपन कम्युनिकेशन्स आमच्याकडे आहे. इनफॅक्ट जेव्हा काही ॲक्टिव्हिटीज पण कंप्लीट होतात की कधी काही म्युझिकल चेअर्स झाले किंवा बाकी काही झालं, सो ऑल ऑफ अस आर ॲक्च्युअली इन्वॉल्ड अलॉंग विथ द ऑपरेटर्स इन प्लेइंग दोज गेम्स ॲज वेल. इट्स नॉट की तुम्ही खेळ आम्ही बघतो, वी आर ॲक्च्युली इन्वॉल्ड. म्युझिक थांबलं की आणि हारलो तर बाहेर, म्हणजे इट्स व्हेरी फेअर. पण वी ऑल्सो एन्जॉय प्लेइंग विथ देम. दॅट इज अनदर गुड थिंग. थर्ड थिंग इज विजनिंगचं. मी यू आर अवेअर की मी 2008 पहिल्यांदा विजनिंग एक्सरसाइज केला होता मी. सो तेव्हापासून एव्हरी फ्यू इयर्स वी हॅव बीन डुईंग द एक्सरसाइज. आणि सिन्स अराउंड 2015 वी मे नॉट जस्ट इन्व्हॉल्वमेंट ऑफ आर कोर टीम, दे वर ऑलवेज इन्व्हॉल्ड सिन्स 2008. पण 15पासून आम्ही चालू केलं की ॲट द टाईम ऑफ द कंपनी विजन ती ड्राफ्ट झाली फर्स्ट हाफमध्ये, की सेकंड हाफमध्ये वी डीड द पर्सनल विजनिंग एक्सरसाइज ऑफ द कोर टीम मेंबर्स एज वेल. ओके, ग्रेट. त्यामुळे फक्त मला कुठे पोचायचं हे पण म्हणजे थ्रू दॅट प्रोसेस, म्हणजे जशी आपण ही मेडिटेशन सॉर्ट ऑफ प्रोसेस करतो, थ्रू दॅट प्रोसेस द एम्प्लॉईज ऑल्सो गो थ्रू दॅट. मग कंपनी अशी ग्रो झाली तर मग मी कुठे असेल, मग माझा पगार काय असेल, आणि दे पीपल शेअर दॅट एज वेल. सो वी आर ऑल्सो एबल टू, जेव्हा इन्क्रीमेंट्स होतात की अप्रेझल्स होतात, we are also having a pulse of what that person is expecting in the next 5 years of what roadmap he is expecting. So ते कंपनीच्या विजनशी अलाइन करायला आम्हाला त्याचा चांगला फायदा. जेव्हा तुम्ही फर्स्ट वेळ पहिल्यांदा विजन केलं तेव्हा तुमचा बिझनेस साईज काय होती? We were about 2.5 to 3 crores. 2.5 to 3 crores. Today, what is your size? Last March we touched 115 crores. Wow, fantastic. And so he's one of the few croropatis. So I'm counting the croropatis in every city. So he's one of the few in Nasik. Okay, go ahead. आणि अजून 1-2 एक्झाम्पल्स म्हणजे ट्रस्ट सांगितलं. लँग्वेज ऑब्व्हियसली करोडपती नाही, व्हॉट इज द राईट वर्ड? करोडपती. या ते विजन असल्यामुळे किंवा कंटिन्युअस बेसिसवरती विजनिंगबद्दल होत असल्यामुळे people are also aware that we are a vision oriented किंवा growth oriented company. किंवा लँग्वेज पण जी येते, सो इट्स ऑलवेज मोर फ्रॉम अ लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह देन आत्ताचं चॅलेंज काय. सो दॅट इज ट्रीटेड, बट अलॉंग विथ दॅट द लॉंग टर्म आस्पेक्ट ऑल्सो पीपल आर अवेअर, अँड मोस्ट पीपल आर अवेअर ऑफ हे. मे इव्हन ड्राफ्टिंग करताना त्याचं आपण जे म्हणतो की ड्रॉ करायचं रादर नाही, तर ड्रॉइंग प्रोसेसमध्ये पण द टीम आर इन्व्हॉल्ड टू गेट मोर हे. ऑब्व्हियसली विजनिंगचा फायदा होतो की आपण, आय थिंक समबडी मेन्शन, आपण जे विजन करतो त्याच्यापेक्षा त्यांच्या विजन्स मोठ्या पण असतात. इनफॅक्ट आपल्याला वाटतं ते विचार करतील का नाही, पण इनफॅक्ट त्यांच्या विजनमध्ये SME लिस्टिंग आणि काय काय गोष्टी त्यांच्या ह्याच्यात नाही. कारण विजनला आहे ना एक निरागसपणा लागतो, तो त्यांच्यात असतो. आपण आपले लिमिटेशन लावलेले असतात, नाही ये मार्केट साईज इतना ही है, ये प्रोडक्ट कॅपॅसिटी अपना ये इतना ही पैसा है, ये वो, त्यांना ते बॅरियर्सच नसतात. तर तो एक. आणि एक आम्ही एक फॅमिली लिव्हचं चालू केलेलं आहे लास्ट इयरपासून. ओके. इनफॅक्ट होतं की ऑपरेटर्समध्ये ते नॉर्मली गावाला जातात, ते मी लग्नाला जा किंवा कुठच्या याला जा असंच जा, सो दे आर नॉट ॲक्च्युअली गोईंग ऑन अ वेकेशन विथ फॅमिली. सो वी हॅव स्टार्ट एनकरेजिंग द ऑपरेटर्स ऑल्सो टू गो ऑन वेकेशन विथ देअर फॅमिलीज, नॉट जस्ट लग्नाला जा. आणि त्यासाठी वेगळ्या आम्ही काही लिव्ज अलॉट केलेल्या आहेत. ओके. सो त्या आम्ही त्यांना फॉरेन टूरवर नाही पाठवतो. वी आर नॉट स्पेंडिंग, बट ॲटलीस्ट वी आर गिव्हिंग देम द लिव्ज टू स्टार्ट विथ. 100 करोडपती अभी चलेगा करेगा तो. या. आणि एक खूप सुंदर उपक्रम आता यांनी घेतला होता. स्वाती हॅड ड्रिव्हन दॅट इनिशिएटिव्ह ऑन वुमेन्स डे. अनेक वर्षे वुमेन्स डे सेलिब्रेशन होतात, गिफ्टिंग आणि या गोष्टी असतात, पण वी हॅव अबाउट 50% वुमेन वर्कफोर्स.
त्यांनी असा ड्राईव्ह केला उपक्रम की द HR पीपल स्पोक टू द फॅमिली मेंबर्स ऑफ दीज वुमेन एम्प्लॉईज आणि म्हणजे विदाउट देअर नॉलेज आणि त्यांच्याकडनं या वुमेनबद्दल काही लिहून घेतलं. व्हॉट दे फील अबाउट देम. एक काही 4-5 वाक्य असतील, एक पेज असेल जे असेल आणि प्रत्येकाचं ते लिहून घेऊन त्याचं प्रिंट काढून वुमन्स ज्याला एका एन्व्हलपमध्ये प्रत्येकाला दिलं गेलं. सो त्यांना जेव्हा हे कळलं की कंपनी हॅज टेकन सो मच एफर्ट्स आणि घरच्यांचे फिलिंग, कारण त्या लेवलला नॉर्मली दे आर नॉट दॅट एक्सप्रेसिव्ह. राईट. आणि इनफॅक्ट द HR वेंट अ स्टेप अहेड. आणि स्वातीबद्दल माझ्याकडे बाबांकडनं पण पण तो जो इम्पॅक्ट आला त्या वुमन्स डेला, म्हणजे इतक्या जणी देवर इन टीयर्स की आपले फॅमिली मेंबर्स आपले काय विचार करतात. सो तो जो एक आहे ना, दॅट क्रिएट्स अ डिफरंट व्हॉट यू कॉल द कल्चर किंवा connectedness with the company. I think that Great. These are some of the examples that we. Fantastic. You should apply for Great Place to Work, by the way. Yes, sir. That's the target in this year. Yeah, you should apply for that. Great. I know there are a lot of stories here, but let us start wrapping up. Now, if I have to ask you one question, की आता आपण मागच्या सेशनमध्ये कुठेतरी शिकलोय की OPL चा फुल फॉर्म 1 point lesson. जर आजच्या सेशनचा तुम्हाला 1 point लेसन लिहायचं असेल तर व्हॉट वुड दॅट बी? अँड इट कॅन बी, यू नीड नॉट डिस्कस, यू कॅन राईट इट ऑन युअर ओन. 1 point लेसन ऑर समथिंग विच यू विल स्टार्ट फ्रॉम टुमॉरो, असा त्याचा अर्थ आपण समजू. कम ऑन, लेट्स 1-2 मिनिटात आपण ट्राय करूया. 1 point लेसन ऑफ टुडेज सेशन अँड व्हॉट यू विल लाईक टू स्टार्ट फ्रॉम टुमॉरो. So try to answer it in one sentence because it is 1 point lesson. Amongst the questions which are asked, one thing which I thought I was weak at, which I've mentioned, the lowest score of those questions was the small wins and milestones are celebrated. I feel that we do good work, but utna celebration as a team level पे नहीं होता है. So that was my learning today. So your 1 point, since कल से आप उस पे सोच के कुछ करोगे. छोटे-छोटे small wins होते हैं टीम के, small wins they should be just little more highlighted. I feel. नेगेटिव बहुत जल्दी हाईलाइट होता है. आज रिजेक्शन रिवर हो गया. वी आर गुड एट कैचिंग द रॉन्ग थिंग्स. रॉन्ग थिंग्स. तो दैट वाज वन ऑफ द टेकअवेज आई कैन यूज. सो योर OPL इज सेलिब्रेट स्मॉल विंस. यस. ग्रेट, थैंक यू. या चलो, हाथ बहुत ऊपर है, फटाफट. हाँ सर. ओके, ग्रेट. ये तालियां हो जाए यार. व्हाट यू मीन इज उल्टा ऑफ दैट ओनली ना, कि मिस्टेक्स पकड़ते हम. क्या बात है. यस. ओपन पॉलिसीवर काम करायचं. ओके. कनेक्ट वाढवून एकच सांग. 1 point लेसन आहे. 1 point पॉलिसी थ्रू कनेक्ट वाढेल माझा. हां, ओपन कनेक्ट वाढवायचं. इन्व्हॉल्वमेंट आणि ओनरशिप मध्ये मला. ओके, ग्रेट. चलो. येस, रोहित. रिकॉग्निशन ऑफ एम्प्लॉईज. ओके. सो यू विल स्टार्ट रिकॉग्नाइजिंग एम्प्लॉईज. छोटा मोठा जो कुछ कसा आहे. फक्त असा प्रश्न पडायला नको मला, कशाला साहेबांनी शाबासकी दिली, अरे काय बरं आहे ना. सो यू हॅव टू एक्सप्लेन ऑल्सो वाय यू आर रिकॉग्नाइजिंग. या, ओके. और बोलो. Yes, and not only about vision and mission, about whatever you plans you have, strategies you have, whatever good work you want to do. Great, fantastic. Yes. बोलो. Hello. It was something that you said. उभा राहिला तर सगळ्यांना दिसेल. It was a sentence that you said, when you have bigger mountains to climb, the smaller potholes shouldn't affect you. Okay, so उद्यापासून मान खाली नाही, वरच पाहिजे. Okay, great. Hello. सर, ट्रस्ट अँड ट्रान्सपरन्सी, यू फील व्हल्नरेबल आणि तुमच्या एम्प्लॉई सुद्धा, म्हणजे तुम्हाला दे शुड फील सेफ. तो एक पॉईंट. So being vulnerable to earn the trust is critical. Yes. Okay, great. बोलो बोलो बोलो. We have 5 minutes. Yes, Saket. Competency building and मतलब क्या खुद की या लोगों की? लोगों की. हाँ. ओके. एंड एज अ रिजल्ट क्या होगा? कॉम्पिटेंसी विल गो अप.
You know what? Competency is a relative term. There is a job to be done and there is a competency or skill to meet that job requirements. A person may be good at doing that job and he is competent. The moment job requirements go up by promotion or by growth or by change technology, this guy remains there. तो उसका मिस्टेक ही नहीं है वो, हम उसको पनिश करते हैं, ये कॉम्पिटेंट नहीं है अभी, उसको ऊपर लेके जाना अपना ही काम है ना, टू मैच दैट. सो कॉम्पिटेंसी इज ऑलवेज रिलेटिव, ये ध्यान में रखो. ओके चलो या चंद्रशेखर. लॉंग सर्व्हिस अवॉर्ड ऑलरेडी स्टाफला देतो 5, 10, 15चे मेंबर्सला. आता ब्लू कलरला स्टार्ट करतो लगेच. अच्छा आतापर्यंत नव्हते दिले. येस येस यू शुड. ग्रेट. येस. पॉझिटिव्ह ट्रिगर्स कसे द्यायचे याच्यावर विचार करणार. म्हणजे तू देत असशील ते वाढवायचे आहेत आपल्याला, कारण जितके पॉझिटिव्ह ट्रिगर्स देऊ शकतो, 10 पॉझिटिव्ह ट्रिगर्स, 1 निगेटिव्ह ट्रिगर त्याची वाट लावतो. त्यामुळे निगेटिव्ह ट्रिगर कसे द्यायचे नाही ह्याच्यावर विचार करूया. पॉझिटिव्ह ट्रिगर्स कदाचित आपण ऑटोमॅटिक देऊ मग. सो पण लक्षात घेण्याचं आहे की ट्रिगर्स मी पॉझिटिव्ह और वॉट एव्हर ट्रिगर्स विल influence feelings will influence thinking will influence thought, behavior will influence your productivity. कंपनी आणि म्हणजे तुझ्या सगळं कंपनीचं भवितव्य त्याच्यावर आहे, बिहेवियरवर. ओके ग्रेट. और बोलो फटाफट. चलो पुढच्या टेबल एकदम शांत आहेत, उनका काम हो गया लगता है. येस लीना. बाद में तू 14 नंबर. Creating positive triggers. One point that hit me from what Nikhil uncle said, a lot of things that they are doing themselves. आपण करतोय, कल्चर बिल्ड करतोय, सगळं करतोय, बट स्मॉल थिंग्स आपण परत जाऊन रूटला वी शुड डू ourselves. Like doing the values by the directors is important. Everyday trigger, at least one trigger at least every day is important. Something is our job. That is. Okay, great, good. Yes. Celebrating small wins and team wins. Okay, good. Yes. Everything is possible if it starts from myself. परफेक्ट. ये एकदम आज का दिन का सबसे इम्पॉर्टंट है. लीडरशिप सेशनचं तात्पर्य काय तर इट ऑलवेज स्टार्ट्स फ्रॉम माय सेल्फ. तालिया. मग आता तू काय सुरू करणार उद्यापासून? रेकग्नेशन आणि इन्व्हॉल्वमेंट कशी म्हणजे मे बी इमोशनली किंवा शेअरिंग द विजन अँड मिशन अलॉंग विथ द टीम. ओके. आणि रेकग्निशन ऑल्सो स्टार्ट्स ॲट होम. येस. लक्षात ठेवा. येस. फोकस ऑन प्रोसेस करेक्शन फॉर ग्रोथ माइंडसेट. फोकस ऑन process correction. Okay, and not people correction. Okay, so people centered असायला पाहिजे, but process oriented असायला पाहिजे. Yes. Okay, great. Are we done? Yes. क्या बात है. ग्रेट. सो इस बात पे फाइनल सबके लिए तालियां हो जाए. सो वॉज दिस क्लैपिंग अ पॉजिटिव ट्रिगर फॉर यू टू स्टार्ट समथिंग फ्रॉम टुमॉरो? ग्रेट. नाउ द ॲडमिन टीम हॅज गिव्हन यू अ फीडबॅक फॉर्म. जर पटकन 2 मिनिटात भरा, त्यानंतरच गेट उघडते. त्यांनी काहीतरी ऑटो लॉकिंग केलेलं आहे. सर एक छोटा क्वेश्चन होता मला. कुठून येतो आवाज? हां ओके. तर मग आता आजच्या सेशनमध्ये तर बऱ्याच गोष्टी पॉझिटिव्हली कळाल्या, पण जर बऱ्याच गोष्टी पॉझिटिव्हच्या कळाल्या, पण जर एन्व्हायरमेंटमध्ये अशा काही गोष्टी घडत आहेत एम्प्लॉईजकडून की त्यांच्याकडून अशा काही चुका होत आहेत जे की एकदम नॉनसेन्स आहेत. एन्व्हायरमेंट म्हणजे कंपनीच्या बाहेर का कंपनीच्या? कंपनीमध्ये प्रिमायसेसमध्ये. जसं अकाउंटंटला माहिती आहे की पेमेंट घेतल्याशिवाय आपण गाडी रिलीज करत नाही. एक मिनिट. पेमेंट मिळाल्याशिवाय अकाउंटवर आपण गाडी रिलीज करत नाही. 3.5 लाखाचं मटेरियल त्यांनी डिस्पॅच करून टाकलं की त्याला वाटलं की पेमेंट आलंय म्हणून, आणि त्यांनी गाडी पण सोडून दिली आणि तो घरी पण चालला गेला. सो इथे हे का झालं असेल असं वाटतं?
त्याच्या रोल्समध्ये त्याला क्लिअरिटीचं रोजचं चेकलिस्टमध्ये आपण नाही, त्याला असं का वाटलं की पेमेंट झाले म्हणून? त्याला वाटलं असं म्हणतो असं का वाटलं? त्याने असंच ग्रांटेड म्हणजे नाही का, असं का ग्रँटेड का घेतलं त्याने? कॅज्युअल अप्रोच असेल. असं का कॅज्युअल अप्रोच घेतलं त्याने? कारण की आम्ही त्याला क्लिअरिटी नाही दिली की हे कामं झाल्या, कोणी त्याला हे नाही केलं का आपल्या सिस्टीममध्ये असं फुलप्रूफ लॉकच नाही आहे की असं काहीतरी घडू नये की पेमेंट झाल्याशिवाय ह्याच्या आपल्याकडे सिस्टीमच नाही आहे अशी आहे. म्हणजे सुपरवायझरने गाड्या थांबवल्या आणि सांगितलं की नाही, ती झालं परत मॅन्युअलच झालं. सुपरवायझर नसता तर नसे थांबवली ना. मग सिस्टीम काय असू शकेल तिकडे करता येईल लॉक? तीच ते जाळं नाही बनलेलं अजून आमच्याकडे, तर ते नाही जाळं नको आहे आपल्याला. एक सिंपल सिस्टीम जर करायची असेल की पेमेंट आलं तरच गाडी जाऊ शकेल, ह्याला काय करता येईल सिस्टीम? टॅलीमध्ये बँकची एंट्री झाल्यानंतरच इनव्हॉइस जनरेट होईल ही सिस्टीम लावायला लागेल. अजून काय करता येईल वेगळं त्याच्याही आधी? तुझ्याकडे किती लोक आहेत? 6 लोक आहेत. 6 लोकांना घेऊन आपण बसता येईल का आपल्याला? हो. आणि आपल्याला त्यांना विचारता येईल का की इथे काय सिस्टीम लावता येईल? हो. आणि त्यातनं काय होण्याची शक्यता आहे? म्हणजे कोणी कोणत्या वेळेस काय करायचं आणि त्याच्यानंतर कोणी काय करायचं असं हे सगळं नाही. मग त्यांना असंच चॅलेंज द्यायचं ना की असं न घडण्यासाठी आपल्याला काय सिस्टीम लावता येईल. ओके. आणि त्यांच्याकडनं काहीतरी येऊ शकेल. हां. त्यांनी आपले 3-4 आजचे मुद्दे कव्हर होतील. एक तर त्यांना विचारतोय आपण, त्यांना रिस्पेक्ट देतोय, त्यांच्याकडनं आयडिया घेतोय आणि त्यांनी जर आयडियाची ओनरशिप घेतली तर ही शक्यता कमी होते. जोपर्यंत तू हे टॅलीबिलीमध्ये करशील तोपर्यंत हे तर लागू करता येईल. हो. मी म्हणतो म्हणून नाही, असा विचार कर. मी बसतो, चर्चा पण करतो. हां, पण चाय पे चर्चा होती ती. नाही, मग नंतर ते ढकली चालू होऊन जाते की मैंने इनको बताया था, देखो व्हॉट्सअप पे है, इन्होंने पडेच नाही, तो मग काबर नाही वाचला. आम्ही खूप रूट कॉज अनालिसिस करतो. वाय तर इतकं होतं की म्हणजे 100-150 वाय होऊन जातात आमचे. आणि म्हणजेच वाय बरोबर होत नाही ना. 100-150 वाय होताच अर्थ वाय होत नाही बरोबर. थोडं चुकतंय, म्हणजे काही पण आमच्याकडून नाही चुकतंय. लिडरशिप ठीक माझी. हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे. चुकतंय आपलं काहीतरी. चूक माझ्याकडून आहे, पण परिस्थिती जर अशी झाली तर परिस्थिती नाही, चूक तुझी म्हटलं परिस्थिती काय? माझ्यामुळे तू ती परिस्थिती क्रिएट केली आहेस सिस्टीम न लावता किंवा इनसफिशियंट ट्रेनिंग किंवा अवेअरनेस न देता. सो मला काय वेगळं करायला लागेल असा विचार करायला पाहिजे. हां, ते एक सिस्टीम बसवण्यासाठी बसवावं लागेल सगळ्यांना आणि मलाही पहिले क्रिएट करावं लागेल थॉट क्लिअरिटी. सो माझा नंबर घे आणि मला तू उद्या एक सोल्युशन दे, उद्या किंवा 2 दिवसांनी, की मी हे असं करायचं ठरवलंय. ओके, थँक्यू. बस चलो, लेट्स क्लोज विथ अवर अँथम.